स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला. तर मागच्या भागांमध्ये आपण पाहिलंच होतं की शीला आणि शेखर यांची सख्खी बहीण म्हणजे उमाला मूल नाही. त्याचप्रमाणे पांडूची मोठी बहीण आहे गोमती, तिलाही मूल नाही. तिचं लग्न तिच्या इच्छेनुसार शेखरच्या तोलामोलाच्या श्रीमंत घराण्यात झालं होतं, पण लग्नानंतर अनेक वर्ष झाली तरी त्यांना मूल झालं नाही. हे आधी सांगितलं होतं की नाही माहीत नाही, म्हणून आता लक्षात ठेवा. पांडूच्या घरात आता वातावरण खूप तणावपूर्ण होतं. गोमती डोळे पुसत एका कोपऱ्यात बसली होती. तिचा संपूर्ण चेहरा सुजला होता. हातापायांवर ओरखडे होते. शेखरजीही आयुष्यात कधी नव्हे इतक्या व्यथित अवस्थेत तिचा हात हातात घेऊन बसले होते. पांडू मात्र उत्तरच सापडत नसलेल्या प्रश्नांनी त्रस्त होऊन दात घट्ट चावून बसला होता. कारण गोमतीचा नवरा तिला कायमचा माहेरी सोडून जाण्यासाठी आला होता. काल त्यांच्या घरी इतका भयंकर वाद झाला होता की गोमतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या हातांवर ओरखडे, चेहऱ्यावर सूज आणि अंगभर जखमा झाल्या होत्या. सुदैवाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने वेळेवर तिला वाचवलं आणि तिनेच पांडूच्या घरी फोन करून ही बातमी दिली. शेखर पूर्णपणे खचून गेले होते. वेदिकाने त्यांना अशा अवस्थेत कधीच पाहिलं नव्हतं. तिचं मनही अस्वस्थ झालं होतं. तिने पांडूकडे पाहिलं, पण तोही काय करावं हे न समजून गप्प बसला होता. तेवढ्यात पांडू चिडून म्हणाला, वेदिका, तुला आत्ता काय प्रॉब्लेम आहे? या विषयात बाबांशी वाद घालू नकोस. ते जे ठरवतील ते होऊ दे. अवनीवर असलेल्या रागामुळे तो असं बोलून गेला. वेदिकाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. मग गोमतीच्या नवऱ्याकडे पाहिलं. तो निघायच्या तयारीत होता. तिथे उभ्या असलेल्या गावकऱ्यांकडे एक नजर टाकून वेदिकाने खोल श्वास घेतला आणि गोमतीला विचारलं, गोमतीताई, जर तुमच्यात मरण्या इतकं धाडस आहे तर एकटं जगण्याचं धाडस का नाही? तुम्ही इतकं सहन का केलंत? पांडू लगेच म्हणाला, वेदिका, तू यात पडू नकोस. त्यांना त्यांचा प्रश्न सोडवू दे. वेदिकाने त्याच्यासमोर हात करून त्याला थांबवलं. तू गप्प बस. हे माझंही कुटुंब आहे. मला बोलायचा पूर्ण अधिकार आहे. मला कोणीही थांबवू शकत नाही. दात घट्ट चावत ती पुन्हा गोमतीकडे वळली. तुमच्या नवऱ्याने आता दुसरं लग्न करणार असं सांगितलं, म्हणूनच एवढा त्रास झाला का? आधीपासूनच माहिती नव्हतं का की त्याच्या गावात आधीच 2 बायांशी संबंध आहेत? हे सगळं सहन करून तुम्ही इतके वर्ष त्याच घरात राहिलात. मग आता अचानक जगण्यापेक्षा मरणच बरं वाटायला लागलं? तिचा आवाज आणखी गंभीर झाला. याचा अर्थ त्या घरात तुम्ही मरणापेक्षाही भयंकर आयुष्य जगत होतात. मरण मोठं वाटेन असं होईल इतका छळ झाला असेल. मग हे सगळं तुम्ही इथे का सांगितलं नाही? तुमचं स्वतःचं कुटुंब नाही का? तुमचे आई वडील भाऊ सगळे आहेत ना. किती मोठा अत्याचार झाला असेल की आत्महत्येचा विचार करावा लागला. क्षणभर थांबून ती म्हणाली, इतकी वर्ष सहन केलं, पण आज सहन झालं नाही म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलं आहे. ते आम्हाला सांगायची गरज नाही, कारण शेवटी तुम्ही तुमच्या नवऱ्यालाच सोडणार नाही. पण जर मरायचंच ठरवलं होतं तर आधी इथे यायला हवं होतं ना. हे घर तुमचं नाही का? पांडू पुन्हा मध्येच म्हणाला, वेदिका बस आता. त्या आधीच खूप दुःखी आहेत. वेदिका संतापली. काय बस? अजून किती दिवस लोक काय म्हणतील म्हणून जगणार आहोत? बाबांच्या मागे उभे असलेले 4 लोक काय बोलतील? त्यांच्या मागचे 40 लोक काय बोलतील? त्यांच्या मागचे 400, 4000 लोक काय बोलतील? हाच विचार करत करत आयुष्य संपवायचं का? लोक 5 मिनटं बोलतील, 10 मिनटं बोलतील, फार तर अर्धा तास बोलतील. लोकांचं बोलणं प्रत्येक घरागणित, प्रत्येक क्षणागणित आणि प्रत्येक विषयागणित बदलत राहतं. काल त्यांनी माझ्याबद्दल आणि पांडूबद्दल बोलले, उद्या तुमच्याबद्दल बोलतील, परवा माझ्या वहिनीबद्दल बोलतील. त्यांचं बोलणं रोज बदलत राहतं. मग त्यांच्या बोलण्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य बदलत बसायचं का? अजिबात नाही. त्याची काही गरजही नाही. इथे उभ्या असलेल्या या 4 लोकांपैकी कोणाचं आयुष्य पूर्णपणे सुखाचं आहे? कोणाच्या संसारात दुःख नाही? कोणामध्ये काहीच कमतरता नाही? आणि कोण आहे जो दुसऱ्यांबद्दल कधीच बोलत नाही? असा एकही माणूस नाही. दुसऱ्यांबद्दल बोलणं हा माणसाचा स्वभाव आहे. त्याच्या वाईट सवयींपैकी ती एक आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं. इतकी वर्ष अत्याचार सहन करून गोमतीताई त्या घरात राहिल्या, हेच खूप मोठं आहे. आता त्या इथे आल्या आहेत. त्यांना शांततेत जगू द्या. वेदिका बोलत असताना गोमतीचा नवरा निघून जायला लागला.
त्याने पुढे पाऊल टाकताच वेदिकाने भुवया उंचावत त्याला थांबवलं. तुमच्याशी खूप दिवसांपासून बोलायचं होतं. आज स्वतःहून आलात तर ऐकून घ्या. बायको जिवंत असताना 2-2 ठिकाणी संबंध ठेवलेत तुम्ही. हाच प्रकार तुमच्या बायकोने केला असता तर जिवंत ठेवलं असतं का? मूल नाही म्हणून दोष फक्त तिचाच कसा? मूल दोघांनाही झालेलं नाही ना? मग बोट फक्त स्त्रीकडेच का दाखवता? स्वतःची तपासणी करायला मात्र तयार नसता. कारण तुमच्यावर डाग लागेल, लोक काय म्हणतील याची भीती वाटते. पण गावभर तुमच्या बायकोला वांज म्हणतात, तेव्हा मात्र काहीच वाटत नाही. काय दुर्दैव आहे हे. मूल नाही झालं की दोष नेहमी स्त्रीचाच. पुरुषात काही समस्या असेल तर ती लपवून उपचार करायचे. कितीतरी स्त्रियांना आजही वांज म्हणून हिणवलं जातं, पण त्या खरंच तशा नसतात. तुमच्यासारखे पुरुष स्वतःवर उपचार करून घ्यायलाच तयार नसतात, म्हणून त्या आयुष्यभर बदनाम होतात. आधी मूल होईपर्यंत मनात दुःखाचं ओझं व्हायचं आणि मूल झालं की त्याचं ओझं व्हायचं. स्त्रिया म्हणजे तुमच्यासाठी फक्त ओझं वाहणारे आहेत का? तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर करा, पण दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. वेदिका, सीमाजी घाबरून ओरडल्या. वेदिका मात्र शांतपणे म्हणाली, काय सांगणार आहात आई? पुन्हा त्यांच्याच घरी पाठवणार आहात? त्या आधीच दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहेत. गावात त्यांच्या 2 ठिकाणी संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून कोणी बोलत नाही. लोक बोलतील, बोलू द्या. ते इतकी वर्ष बोलले आहेत, पुढेही बोलतील. पण त्यामुळे गोमतीताईंचं आयुष्य पुन्हा नरकात ढकलायचं का? इतकी वर्ष त्या घरात शांतपणे एक वेळ जेवल्या असतील का? एक रात्र तरी निर्धास्त झोपल्या असतील का? जर तिथे त्यांना सुखच मिळालं नाही तर त्या इथे राहिल्या तर काय बिघडलं? सीमाजी पुन्हा म्हणाली, नको वेदिका, तू अजून लहान आहेस. नवऱ्यासोबतच संसार करायचा असतो. एवढंच ऐकताच वेदिकाने दात घट्ट चावले. पांडू काहीच बोलू शकत नव्हता. तेवढ्यात गोमती धावत आली आणि वेदिकाला घट्ट मिठी मारली. मोठ्याने रडत ती हुंदके देऊ लागली. तिचा नवरा मात्र तिथून निघून गेला. शेखरजीही डोळ्यात अश्रू घेऊन पुढे आले. त्याने मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. रडत रडत गोमती म्हणाली, बाबा, मला परत तिथे पाठवू नका. प्रेमविवाह केला ती माझी चूक होती. त्या घरात राहणं म्हणजे जिवंतपणी नरकात राहण्यासारखं आहे. कृपा करून मला तिथे पाठवू नका. मी इथेच राहीन, घराच्या कुठल्याही कोपऱ्यात राहीन, पण तिथे जाणार नाही. ती पुन्हा रडू लागली. वेदिकाने तिला अजून घट्ट मिठी मारली. कोणी सांगितलं तुला कोपऱ्यात राहायला? हे घर तुमचंच आहे. तुम्ही या घराची राणी आहात. इतकी वर्ष फक्त तुम्हाला तो माणूस आवडत होता म्हणून तिथे राहिल्या, पण इतका त्रास होत होता हे बाबांना का नाही सांगितलंस? गोमती रडत म्हणाली, बाबा गावात मानाचे माणूस आहेत. माझ्यामुळे त्यांचं नाव खराब होईल हीच भीती होती. माझ्या लग्नाच्या वेळीच लोकांनी खूप बोललं होतं. पुन्हा बाबांबद्दल कोणी काही बोललं असतं तर मला सहन झालं नसतं. शेखरजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. लोक 1000 गोष्टी बोलतील ग, पण त्यासाठी तू इतका त्रास का सहन केलास? कितीही लोक काहीही बोलू देत, तू माझ्या घराची महाराणी आहेस. इथंच राहा. त्यांचा आवाज गहिवरला. पांडूच्या डोळ्यातही पाणी आलं. किती वेळा त्याने बहिणीला त्या माणसाला सोडून दे असं सांगितलं होतं. शेखरजीने फक्त गोमतीच्याच नाही तर वेदिकाच्याही डोक्यावर मायेने हात फिरवला आणि भरलेल्या डोळ्यांनी खोलीत गेले. त्यांच्या मागोमाग पांडूही गेला. शेखरजींनी मुलाला मिठी मारली. त्याचे हात हातात घेतले आणि रडत म्हणाला, खूप चुका केल्या रे मी. त्या सगळ्यांची शिक्षा माझ्या मुलीच्या आयुष्याला मिळाली. आता जाणीवपूर्वक कोणाचंही वाईट करणार नाही. तुम्ही सगळे सुखाने जगा. माझं आयुष्य आता किती उरलंय माहीत नाही, पण उरलेल्या काळात माझ्या पापांची शिक्षा तुम्हाला भोगावी लागू नये एवढंच पाहीन. तुमचं आयुष्य आनंदात जाऊ दे. माझ्यामुळे पुन्हा कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नये. 40 लोक काय, 4000 लोक बोलले तरी मला काही फरक पडत नाही. गोमती आता जिथे आनंदात राहील तिथेच राहू दे. इतक्यात वेदिका आत आली. ती शांतपणे म्हणाली, सगळं ठीक होईल. वेळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. थोडा वेळ जाऊ द्या, कदाचित त्याचंही मन बदलेल. त्यानंतर गोमतीताईंनी स्वतः निवडलेलं आयुष्य असो किंवा आपण निवडलेलं, पण ते नक्कीच चांगलं असेल. त्यामुळे मन खचू देऊ नका. तरीही शेखरजीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ते पाहून वेदिका मुद्दाम वातावरण हलकं करत म्हणाली, काय हो सासरे बुवा, आता एवढं रडून झालं असेल तर जरा उठा. मुलगी माहेरी आली आहे. जा,
थोडं गोडधोड आणि जेवण घेऊन या, नाहीतर हॉटेलमधून तरी चांगली बिर्याणी आणा. इतकं बोलून माझाच घसा बसला आहे. त्यासोबत ज्यूसही आणा. आज सगळ्यांनी पोटभर जेवायचं. चला आता, पुरे झालं रडणं. फक्त रडत बसून वेळ वाया घालवू नका. आधी उठा आणि बाहेर पडा. वेदिकाने सगळ्यांना जरा दम भरतच सांगितलं. तिचं बोलणं ऐकून शेखरने डोळे पुसले आणि हसत म्हणाले, शीलाने तुला खरंच खूप छान संस्कार दिलेत. माझी भाची असल्याचा मला खूप अभिमान आहे. कौतुक ऐकूनही वेदिकाने फक्त चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या रात्री गोमतीने तिच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाची कहाणी वेदिका आणि सीमाजी समोर रडत रडत सांगितली. वेदिका तिला धीर देत तिच्यासोबत बसली. रात्री उशिरा गोमती झोपल्यानंतर ती स्वतःच्या खोलीत आली. ती आत येताच पांडू सरळ तिच्या पायाशी नतमस्तक झाला. वेदिका, माझ्याकडून चूक झाली. रागाच्या भरात काय बोललो कळलंच नाही. मला माफ कर. तो वारंवार माफी मागत राहिला. वेदिका मात्र बाजूला सरकली, पण तो पुन्हा तिच्या समोर येऊन हात जोडू लागला. शेवटी संतापून तिने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली. जा रे, तुझी बहीण अवनी रागावून घर सोडून गेली म्हणून इतका चेहरा पाडून फिरतोयस ना? आधी तिला परत घेऊन ये, मग ये माझ्यासमोर. नाहीतर माझ्या नजरेसमोरही उभा राहू नकोस, नाहीतर खरंच एक ठेवून देईन. पांडू हसत रडत म्हणाला. तू मारलीस तरी चालेल, पण मला माफ कर. तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं. आधी माझ्या भावाचं प्रकरण नीट कर, मग विचार करेन तुला माफ करायचा. पांडूने नाईलाजाने हात वर केले. त्या दोघांचाही हट्ट आभाळाला भिडलाय. मी काय करू? वेदिकाने डोळे वटारले. ठीक आहे, मीच काहीतरी करते. हे दोघं हट्टी माझाच जीव घेतात. अवनीला परत येऊन आठवडा झाला होता. तिने पुन्हा कामावर लक्ष द्यायचा प्रयत्न सुरू केला, पण मन मात्र सतत एकाच व्यक्तीजवळ अडकून पडलं होतं. कार्तिक. कार्तिक हे नाव तिच्यासाठी इतकं महत्त्वाचं होईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याला भेटण्याची ओढ, त्याचा चेहरा पाहण्याची तगमग, त्याच्यासाठी वाहणारे अश्रू स्वतःलाच आवरत नव्हते. ती गावाहून परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्तिक तिच्या अपार्टमेंटमध्ये आला होता. अवनीने त्याच्याकडे डोकं वर करूनही पाहिलं नव्हतं. कार्तिकलाही तिच्याकडून काही अपेक्षा नव्हती. तो आला आणि तिच्या गालावर जोरदार चापट मारून एक शब्दही न बोलता निघून गेला. अवनी डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी तशीच उभी राहिली. अश्रूंनी तिची नजर धुसर झाली, पण तिने डोळे पुसून वर पाहिलं तेव्हा कार्तिक तिथे नव्हताच. दरम्यान पांडूने तिचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. कुणाशीच तिचा संपर्क उरला नव्हता. गावाहून परत आल्या दिवशी तिचं रवीसोबत बोलणं झालं होतं. त्यानंतर तो काही मालमत्तेच्या कागदपत्रांवर तिच्या सह्या घेऊन गेला होता. श्यामलीला अवनीची अवस्था पाहवत नव्हती. ती म्हणाली, राग मानू नकोस, पण कार्तिकसारखा जीवनसाथी तुला पुन्हा कधीच मिळणार नाही. माझ्यासारखी चूक करू नकोस. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून आयुष्य वाया घालवू नकोस. अजून वेळ गेलेली नाही. योग्य निर्णय घे. वेळ कोणासाठी थांबत नाही. श्यामलीचं म्हणणं खरं आहे हे अवनीलाही जाणवत होतं, पण अपराधीपणाची भावना तिच्या मनाला पोखरत होती. अवनीच्या स्वभावात आलेला बदल पाहून वसंत मात्र खूप खुश होता. तिचा जुना अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता, पण तिच्या नावावरची मालमत्ता आता मिळणार नाही हीच त्याची एकमेव खंत होती. तरीही अवनी शेवटी आपलीच होईल असा त्याचा गैरसमज अजून कायम होता. रवीला मात्र समजलं होतं की अवनीकडे आता मालमत्ता नाही, त्यामुळे वसंतवर अवलंबून राहण्याची त्याला गरज उरली नव्हती. कार्तिकच्या घरी आणि पांडूच्या घरी तर कुणालाच अवनीचं नावही काढायचं नव्हतं. शीलाला कार्तिकच्या मनात काय चाललं आहे हे सगळं कळत होतं, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. एकेकाळी अवनीला शोधण्यासाठी वेड्यासारखा भटकणारा तिचा मुलगा आज पत्नी काही न सांगता घर सोडून गेल्यामुळे आतून किती तुटला असेल याची तिला पूर्ण जाणीव होती. अवनीची अवस्था तर जणू धगधगत्या निखाऱ्यावर उभी असल्यासारखी झाली होती. भावनाच उरल्या नव्हत्या. कामावर जाणं, परत येणं, नावापुरतं जेवण, नावापुरती झोप, अशाच अवस्थेत एक आठवडा निघून गेला. फोनवर फक्त श्यामलीशीच तिचा संपर्क होता, पण मन मात्र प्रत्येक वेळी कार्तिकलाच आठवत होतं. याच विचारांमध्ये ती कामातही निष्काळजी होऊ लागली आणि वारंवार चुका करू लागली. एके दिवशी श्यामली पुन्हा तिला समजावत म्हणाली, अवनी, स्वतःलाच इतका त्रास का देतेस? तुझ्यासाठी तिथे एक संपूर्ण कुटुंब वाट पाहतंय. तू माझ्यासारखी नाहीस.
तुझ्याकडे प्रेम करणारा नवरा आहे, चांगलं कुटुंब आहे. कृपा करून परत जा. अवनीने डोळे पुसत उत्तर दिलं. श्यामली, मी कायम कार्तिकसमोर अहंकारानेच वागले. माझीच बाजू खरी आहे असं समजून मी किती कठोर शब्द बोलले. तेच शब्द एक दिवस माझ्यावरच उलटून पडतील याचा कधी विचारच केला नव्हता. मला वाटायचं मीच बरोबर आहे, पण सत्य समजल्यावर ते सहनच झालं नाही. चूक पूर्णपणे माझीच होती. कार्तिक खूप चांगला माणूस आहे. त्याच्यासारख्या माणसाच्या प्रेमाची मी लायकच नाही. निदान तो तरी आनंदात राहो. श्यामली शांतपणे म्हणाली. तुझ्या मनालाच माहिती आहे कार्तिक खरंच आनंदात आहे का नाही. तूच विचार कर. तो आधीच खूप दुःखातून गेला आहे असं तूच म्हणतेस. मग तू त्याच्या आयुष्यात अजून दुःख का वाढवतेस? नीट विचार कर. श्यामली निघून गेल्यानंतर अवनी बराच वेळ तशीच शांत बसून राहिली. कधी तिचे डोळे मिटले तिलाही कळलं नाही. आणि जेव्हा तिने पुन्हा डोळे उघडले तिच्यासमोर तिचीच खोली होती. अवनीने डोळे चोळले आणि पुन्हा समोर पाहिलं. ती अजूनही त्याच अपार्टमेंटमधल्या आपल्या खोलीत होती. पण यावेळी तिच्यासमोर कार्तिक बसला होता. दोघेही काही न बोलता शांत बसले. काही क्षण दोघेही वेगवेगळ्या विचारांत हरवले. काही क्षण कोणताही विचार नव्हता. काही क्षण फक्त एकमेकांचाच विचार. तर काही क्षण दोघांच्या आयुष्याचा विचार. असे क्षण सरत गेले आणि कधी तासभर झाला त्यांनाही कळलं नाही. शेवटी अवनीने हळूच पुढे होऊन कार्तिकच्या हाताला स्पर्श केला. ती काहीच बोलली नाही. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. त्याची बोटं घट्ट पकडली. इतकी घट्ट की तिच्या पकडीने त्याला वेदना व्हाव्यात. डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. कार्तिक शांतपणे म्हणाला, आधी नीट डोळे पुस आणि मग माझ्यासमोर ये, नाहीतर चांगलाच धडा शिकवेन. असं म्हणत त्याने तिचा हात झटकला आणि निघून जाऊ लागला. क्षणाचाही विलंब न करता अवनी धावत गेली आणि त्याला मागून घट्ट मिठी मारली. यावेळी आधीपेक्षाही अधिक घट्ट. तिचे अश्रू त्याच्या पाठीवर ओघळत होते. ते उबदार अश्रू त्याच्या मनालाही स्पर्शून गेले. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने तिच्या मिठी मारलेल्या हातांवर स्वतःचे हात ठेवले आणि हलकेच दाबले. कंपित आवाजात अवनी विचारते, ए ए इतके इतके दिवस का लावलेस? कार्तिकने तिची हनुवटी घट्ट पकडली आणि तिच्या ओठांवर हलकासा फटका मारत म्हणाला, बोल ना, का गप्प झाली होतीस? मला सोडून तूच केलीस. माझ्यावर तुझं. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच अवनीने त्या ओठांवर हात ठेवला. त्याच्या चेहऱ्याजवळ येत ती रडत म्हणाली, मी फक्त तुझ्यासाठीच वेडी आहे. कृपा करून मला सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. चल आपण घरी परत जाऊया. डोळे मिटून ती त्याच्या खांद्यावर रडत राहिली. इतक्यात तिच्या कानावर एक मोठा आवाज आला, अरे, अंत्ययात्रेची तयारी करून ठेवली होती का काय? तो आवाज दुसऱ्या कुणाचा नव्हे तर पांडूचाच होता. पांडूला पाहताच अवनी घाबरली आणि कार्तिकच्या मागे लपली. पांडूने तिच्याकडे पाहताच तिला चांगलंच सुनावलं. लग्न झालेली मुलगी, नवरा जिवंत असताना कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. या एका कारणासाठी त्याने तिला चांगलंच धारेवर धरलं. हाताने, उशीने आणि समोर मिळेल त्या वस्तूने तिच्यावर हलके फुलके फटके मारत तिची कान उघाडणी केली. कार्तिकही हसत म्हणाला, बस रे पांडू. पण स्वतःच उशी उचलून तोही तिच्या बाजूने 2-4 हलके फटके मारू लागला. दोघांनी मिळून तिला चांगलंच दम भरला. काही फटके खरंच दुखत होते, पण त्या प्रत्येकामागे प्रेम आणि काळजीच होती. शेवटी अवनी धापा टाकत सोफ्यावर बसली. कार्तिक मोबाईल हातात घेऊन बाजूला गेला. पांडू मात्र अजूनही रागाने तिच्याकडे पाहत होता. अवनीने त्याचा हात धरत हळूच म्हटलं, सॉरी पांडू. तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्याकडे खरंच अक्कल आहे का? मी तुला किती समजूतदार समजत होतो. तुझा भाऊ मूर्ख आहे म्हणून त्याचं ऐकून तू घर सोडून निघालीस. तुझं स्वतःचं डोकं कुठे गेलं होतं? वरच्या मजल्यावर काही आहे की पूर्ण रिकामं आहे? अवनी हळू आवाजात म्हणाली. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. पांडू लगेच म्हणाला, काही सुचत नव्हतं तर घरी बसून जेवायचं होतं, नाहीतर शेजारच्या बेकरीत जाऊन काहीतरी खायचं होतं. पण घर सोडून पळून यायचं, हे काही शोभतं का? तुला जेव्हा जेव्हा दुःख होतं तेव्हा तेव्हा बेकरीतच जायचीस ना? अवनी निरागसपणे म्हणाले. त्या दिवशी पाऊस होता, बेकरी बंद असणार. पांडूने कपाळावर हात मारला. अगं, उघडी असती तर काय, सगळी दुकानं रिकामी करून आली असतीस का? ती हळूच म्हणाली,
मन खूप दुखलं होतं. पांडूने उसासा टाकला. ते दुःख माणसांना होतं, पण स्वतःला माणूस समजलं तर ना. तेवढ्यात कार्तिक परत आला. झाला आता. ट्रेनची तिकीटं बुक केली आहेत. निघूया. पांडू हसत म्हणाला. बायकोने हाक मारली की हा लगेच धावून जातो. अगदी बायकोचा भक्त. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर वेदिकाचा एकच मेसेज आला होता. नोटिफिकेशन पाहताच तो लगेच बाजूला जाऊन मेसेज उघडून तिला उत्तर पाठवून आला. कार्तिकने मिश्किल नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पांडू हसत म्हणाला. त्यात काय झालं? मीही तसाच आहे. कोणी मला बायकोचा गुलाम म्हणालं तर मी अभिमानाने म्हणेन, होय, मी माझ्या बायकोच्या प्रेमात वेडा आहे. त्यात लाजायचं काय? कार्तिक मोठ्याने हसला. बरं, आता निघायचं का? पांडू लगेच अवनीकडे वळला. अगं, एवढ्या लांब आलोय. निदान एखाद्या हॉटेलमध्ये तरी घेऊन चल. तुझा नवरा तुला भेटायला आला, पण माझ्यासाठी एक कप चहाही घेतला नाही. अवनी प्रेमाने कार्तिककडे पाहू लागली. पांडू मध्येच उभा राहून म्हणाला. एवढे रोमॅन्टिक सीन नंतर करा. आधी नीट एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ, पोटभर जेवू आणि मग घरी जाऊ. तिघांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर ते अवनीच्या ऑफिसमध्ये गेले. तिने रजेचा अर्ज दिला आणि काही दिवस घरून काम करण्याची परवानगीही मागितली. सगळं आटोपून तिघे रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभे होते. तेवढ्यात दुरून वसंत त्यांच्याकडे चालत येताना दिसला. पांडू हसत कार्तिकला म्हणाला. काय रे कार्तिक, तुझ्या आयुष्यात तर खलनायकांवर खलनायकच येत राहतात. कार्तिकही हसत म्हणाला. त्यात तुझाही समावेश आहे. ठीक आहे, काहीही म्हण, पण बघ, आता तुझ्यासाठी आणखी एक जण येतोय. कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. माझ्यासाठी हे लोक कुठून कुठून येतात देव जाणे. तेवढ्यात वसंत जवळ येत हसून म्हणाला. मला माहीत होतं अवनी, तुझं मन बदलून तू परत येशील. तुझ्यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करत होतो. तू अशीच आनंदात जगावी, हीच माझी खूप दिवसांची इच्छा होती. आनंदात राहा, असं इतक्या प्रेमाने बोलतो की थेट मनाला स्पर्श होतो. पांडू लगेच हसत म्हणाला. कोणाच्या मनाला रे? तुझ्या? कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. पांडू, मला वाटतं मार खाल्ल्याशिवाय तू गावात पोहोचणार नाहीस. कार्तिकने जसं सांगितलं होतं तसंच वसंतही अवनीला पटवून सांगू लागला. ते ऐकून कार्तिक, अवनी आणि पांडू तिघेही एकदम हसू लागले. वसंतच्या मनात मात्र वेगळाच डाव होता. शेवटचा प्रयत्न म्हणून तरी कार्तिक आणि अवनीमध्ये पुन्हा गैरसमज निर्माण करता येतो का, हे तो पाहत होता. तो वारंवार कार्तिकने सत्य लपवलं होतं हाच मुद्दा पुढे करत अवनीला भडकवण्याचा प्रयत्न करू लागला. पण अवनी शांतपणे म्हणाली. वसंत, हा प्रश्न माझा आणि माझ्या नवऱ्याचा आहे. आम्ही दोघं तो सोडू. कृपया तुम्ही आता निघा. हे ऐकताच पांडू लगेच म्हणाला. ऐकलंस ना कार्तिक? अजूनही म्हणते की तुमचं भांडण संपलेलं नाही. म्हणजे अजूनही तुला काही प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारायच्या आधीच रागावून इतक्या लांब आली होती. आता प्रश्न विचारून झाल्यावर कुठे पडेल कोण जाणे. मी आधीच बॅग तयार ठेवतो. पुन्हा पुन्हा दोघांना एकत्र आणायला कुठल्या कुठल्या शहरात फिरावं लागेल सांगता येत नाही. पांडूच्या बोलण्याने वसंत वैतागून तिथून निघून गेला. तिघेही ट्रेनमध्ये बसले आणि प्रवास सुरू झाला. अवनी पुन्हा गावात परतली, पण यावेळी तिच्या मनात प्रचंड संकोच होता. इतके दिवस ज्या गोष्टींवरती ठाम विश्वास ठेवत होती त्या सगळ्या चुकीच्या निघाल्या होत्या. तिचा अहंकार पूर्णपणे कोसळला होता. ती चौहान वाड्याकडे न पाहता शांतपणे चालत आली. दारात शीलाजी तिची वाट पाहत उभ्या होत्या. गावातल्या कुणालाही खरं काही माहीत नव्हतं. सगळ्यांना फक्त एवढंच सांगितलं गेलं होतं की अवनी कामानिमित्त बाहेर गेली होती. कार्तिक तिचा हात धरत म्हणाला. अवनी, तू जसं समजतेस तसं इथं कुणालाही काहीच माहिती नाही. तुझा भाऊ अशी गोष्ट कुणाला सांगणारा नाही. त्याला त्यातून काही मिळणारही नाही. त्यामुळे निर्धास्तपणे आत ये. तो तिला हात धरून घरात घेऊन आला. अवनीला शीलाकडे पाहायलाही लाज वाटत होती. ते तिच्या चेहऱ्यावरूनच शीलाला समजलं. ती हसून म्हणाली. राजवीर भाऊसाठी तू कायम मुलगीच राहशील. माझ्यासाठी कायम सून आणि कार्तिकसाठी कायम पत्नी. यापैकी काहीच बदलणार नाही. तू या घराची सून आहेस एवढंच लक्षात ठेव. आणि माझी एक छोटीशी विनंती आहे. पुढे कधी काही अडचण आली तर घर सोडून जाऊ नकोस. इथेच राहून ती सोडवायचा प्रयत्न कर. कोणालाही सोडून जाणं हा कोणत्याच समस्येचा कायमचा उपाय नसतो. बाकी माझं बोलणं ऐकायचं की नाही तो निर्णय तुझा. शीला निघू लागली. तितक्यात अवनीने तिचा हात धरला आणि तिला मिठी मारली. डोळ्यात पाणी आणत ती म्हणाली.
आई, आता यापुढे काहीही न सांगता मी कुठेही जाणार नाही. आजवर ती फक्त या जा एवढंच म्हणायची. पण आज तिच्या तोंडून पहिल्यांदाच आई हा शब्द बाहेर पडला. छोट्या बदलातूनच मोठ्या बदलाची सुरुवात होत असते. कार्तिक हसत आईकडे पाहत राहिला. वेदिकाही अवनीशी गप्पा मारत होती. कुमार, कार्तिक, पांडू सगळं कुटुंब तिथेच होतं. वेदिकाने गोमतीलाही सोबत आणलं होतं. शेखरलाही हे माहिती होतं, पण त्याने काहीच हरकत घेतली नाही. गोमतीला अजूनही संकोच वाटत होता, पण शीलाने तिच्याशी अगदी आपुलकीने संवाद साधला. थोड्या वेळाने सगळे निघून गेले. कार्तिक आणि अवनी आपल्या खोलीत आले. खोलीत पाऊल टाकताच अवनी धावत जाऊन पलंगावर कोसळली आणि जोरात रडू लागली. कार्तिक तिला समजावणार होता, पण ती त्यालाच घट्ट मिठी मारून रडत म्हणाली, कार्तिक, माझ्याकडून नकळत खूप मोठी चूक झाली. मला खरंच काहीच माहिती नव्हतं. मी तुला किती बोलले, किती कठोर शब्द वापरले, किती मोठी चूक केली मी. आता सगळे माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतील हा विचारही सहन होत नाही. तू जेव्हा त्यांची बाजू घ्यायचास तेव्हा मी तुलाच किती चुकीचं बोलले. पण चूक तर माझीच होती. मला हे सगळं सहन होत नाही. कार्तिकने तिला अलगद मिठीत घेतलं. तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेत तो म्हणाला, हे सगळं तू मुद्दाम केलं नाहीस. सोडून दे आता. तुला हे काहीच कळू नये असंच मला वाटत होतं. कारण तू दुःखी होऊ नकोस एवढंच माझं कारण होतं. अवनीने त्याच्याकडे पाहिलं. हलकसं हसत ती विचारते, माझ्यावर इतकं प्रेम करतोस? कार्तिक तिच्या मिठीत शिरत म्हणाला, हो ग, माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. काही क्षणांनी अवनी पुन्हा गंभीर झाली. कार्तिक, आपण चव्हाणवाड्यात जाऊ शकतो का आता? रवीशी बोलून काही उपयोग होईल असं तुला वाटतं? कार्तिक शांतपणे म्हणाला, माझी एक वस्तू अजून तिथे आहे. ती मला परत हवी आहे. बस. त्याच्याशी बोलायचं असं काहीच उरलेलं नाही. असं म्हणून तो क्षणभर बाहेर गेला. अवनी त्याच्याकडेच पाहत राहिली. थोड्याच वेळात तो परत आला. हळूच तिच्या हातात त्याने एक फोटो ठेवला. फोटो पाहताच अवनीचे डोळे भरून आले. आई, असं म्हणत ती मोठ्याने रडू लागली. फोटोत कपाळावर चंदन कुंकू, गळ्यात हार घातलेला एक हसरा चेहरा होता. तो होता राजवीरजींची दुसरी पत्नी कावेरी हिचा. ज्या स्त्रीला अवनीने इतकी वर्ष न समजून किती दोष दिले होते. आज तिचाच फोटो ती छातीशी घट्ट धरून रडत होती. आणि त्या फोटोसह तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा चव्हाणवाड्यात घडलेला दिवस जिवंत झाला. त्या दिवशी वसंतला जे सत्य कळलं होतं ते रवीपासून लपवावं असं त्याला वाटत नव्हतं. पण त्याने ते लगेच सांगितलंही नाही. कारण एकच होतं, संपत्ती. रवी मात्र बऱ्याच दिवसांपासून वसंतावर लक्ष ठेवून होता. आणि त्या लक्ष ठेवण्यामधूनच त्याला आपल्या वडिलांनी इतकी वर्ष लपवून ठेवलेलं एक भयंकर रहस्य समजलं. रवी थेट घरी आला. तेव्हा अवनी कार्तिकसोबत झालेल्या भांडणानंतर स्वतःच्या खोलीत होती. नेहमीप्रमाणे दारात उभा राहून तिला हाक मारण्याऐवजी तो थेट तिच्यासमोर आला. मोबाईलमध्ये गुंतलेल्या अवनीकडे काही क्षण एकटक पाहत तो उपरोधिकपणे म्हणाला, असं दिसतंय, आईने मुलगी ही चुकीच्या माणसापासून जन्माला घातली असावी. अवनी दचकून त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू दारू पिऊन आलायस का? रवी उपहासाने हसला. जर दारू प्यायलो असतो तर इतक्या शांतपणे बोललो नसतो. मग आज इतका संयम कसा? संयम? तो तर आता थेंबरही उरलेला नाही. नीटपणे सगळं मान्य कर आणि या घरातून निघून जा. अवनी संतापून उठली. रवी, तुला नेमकं काय झालंय? मी आधीच खूप वैतागले आहे. विनाकारण माझ्याशी भांडण उकरू नकोस. रवीचा आवाज चढला. अरे वा, तुला राग आलाय? राग तर मला यायला हवा. तू आणि तुझी आई मिळून माझ्या वडिलांनी कमावलेली संपत्ती बळकावण्याचा डाव आखलात. आणि आता मला प्रश्न विचारतेस? अवनी गोंधळून म्हणाली, आल्यापासून काय बडबड करतोयस? तुला नेमकं काय हवं आहे? रवी तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, ते तू स्वतःच्या तोंडाने सांगितलंस तर बरं होईल. मी काय सांगू? काय समस्या आहे तुला? नाटक करू नकोस. निरागस असल्याचा आव आणू नकोस. मला सगळं कळलं आहे. तू या चव्हाण घराण्याची खरी वारसदार नाहीस, नाही का? अवनीचा चेहरा गंभीर झाला. रवी, नीट बोल. तुझं बोलणं मर्यादेबाहेर जाते. काही असेल तर उद्या शांतपणे बोलू. तो कटाक्ष टाकत म्हणाला, तुला वाटतं मी दारूच्या नशेत बोलतोय? नाही, पूर्ण शुद्धीत आहे.
अवनीने पुन्हा विचारलं, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? सरळ सांग. रवीचा आवाज आणखी कठोर झाला. हो, सरळच सांगतो. तू आणि तुझा नवरा मिळून विश्वासघात केला आहे. ही संपत्ती हडप करण्यासाठीच हा सगळा खेळ रचला आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. अवनीला धक्का बसला. काय बोलतोयस तू? या संपत्तीचा अर्धा हिस्सा तुझ्या नावावर आणि अर्धा कार्तिकच्या नावावर आहे. मला या संपत्तीचा कधीच मोह नव्हता. बाबांनी कमावलेल्या संपत्तीवर जगायची इच्छा माझ्या मनात कधीच नव्हती. रवी उपासाने टाळी वाजवत म्हणाला, वा, कालपर्यंत मिस्टर राजवीरजी म्हणणारी आज बाबा म्हणते. संपत्ती मिळणार आहे म्हणून ना हा बदल? अवनीने शांत राहण्याचा प्रयत्न केला. रवी, त्यावेळी रागाच्या भरात बोलले होते. आता तुला नेमकं काय हवंय? तो थंडपणे म्हणाला, रागात नव्हतंस, पण खरं आहे. तू तुझ्या खऱ्या वडिलांना बाबा म्हणू शकत नाहीस. अवनीचा चेहरा पांढराफटक पडला. रवी पुढे म्हणाला, कारण तुझ्या खऱ्या वडिलांचं नाव तुझ्या आईला सुद्धा माहिती नाही. अवनी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिली. रवी पुन्हा हसला. खऱ्या बापाचं नाव माहीत असेल तरच ना सांगशील. अवनीचा संयम सुटला. बस रवी, पुरे झालं. हा मूर्खपणा इथेच थांबव. तो समोर कागदांचा गठ्ठा फेकत म्हणाला, मी मूर्खपणा करत नाही. आधी हे रिपोर्ट वाच. अवनी काही क्षण ते कागद उचलायलाही तयार नव्हती. रवी संतापून म्हणाला, अहंकार डोक्यापासून पायापर्यंत भरलाय तुझ्यात. पण आता या घराशी तुझा काहीही संबंध नाही. बाहेर निघ. तो पुढे बोलत राहिला. इतकी संपत्ती असूनही माझ्या वडिलांनी मला कधीच तिचा उपभोग घेऊ दिला नाही. आणि तूही सतत काही ना काही करून मला माझ्या हक्कापासून दूर ठेवलंस. आता तू आणि तुझा नवरा मिळून सगळी संपत्ती बळकवायला निघालात. अवनी रडवेल्या आवाजात म्हणाली, रवी, सतत संपत्तीचं नाव घेऊन वेड्यासारखं बोलू नकोस. आधी सांग काय आहे त्या कागदांमध्ये. रवीने पलंगावर बसत उत्तर दिलं, उचल आणि स्वतः वाच. अवनीने थरथरत्या हातांनी कागद उचलले. पहिल्या वैद्यकीय अहवालात लिहिलं होतं की कावेरीला एड्स झाला होता. दुसरा कागद त्या रुग्णालयातून मिळालेला जन्मनोंद दाखला होता. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, वडिलांचं नाव राजवीर चौहान, आईचं नाव कावेरी. अवनीच्या हातातून ते कागद खाली निसटले. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. रवीने ते पुन्हा उचलून तिच्यासमोर धरले आणि थंड आवाजात म्हणाला, या संपत्तीवर हक्क फक्त माझा आहे. मीच बाबांचा एकमेव वारस आहे. या मालमत्तेवर दुसऱ्या कुणाचाही अधिकार नाही. तो बोलतच राहिला, पण अवनी मात्र जागच्या जागी निश्चल उभी होती. काही क्षणांनी ती हळूच पुटपुटली, नाही नाही, यात काहीतरी चूक झाली आहे. मी कावेरीची मुलगी असूच शकत नाही. हे अशक्य आहे. हे सगळं कोणी बनवलं? क्षणात तिच्या मनात संशय आला. तिने थेट रवीकडे पाहत विचारलं, रवी, संपत्तीसाठी हे सगळं तूच बनवलं आहेस का? माझा यावर अजिबात विश्वास बसत नाही. हेच खरं सत्य आहे आणि हेच सत्य कार्तिक तुझ्यापासून लपवत होता. आता तुझा आणि या चौहान वाड्याचा काहीही संबंध उरलेला नाही. आधी या घरातून बाहेर निघ. असं म्हणत रवीने अवनीचा हात धरला आणि तिला अक्षरशः ओढत मुख्य दरवाजापर्यंत आणलं. पुढच्या क्षणी तिला वाड्याबाहेर ढकलून दिलं. त्या दिवशीच ती घर सोडून निघून गेली होती. भूतकाळ. कार्तिकने अवनीला आपल्या छातीशी कवटाळलं आणि त्याच्या सासऱ्यांच्या आयुष्यात घडलेली संपूर्ण कहाणी सांगू लागला. कावेरी, जिने नंतर मंजिरी हे नाव धारण केलं, ती एका लोकनृत्य करणाऱ्या कलावंत कुटुंबात जन्मली होती. दुसरीकडे राजवीर मामा हे चौहान घराण्याचे वारसदार होते. कावेरीचं फक्त नृत्यच नव्हे तर तिचा निष्पाप चेहरा, तिचं सुसंस्कृत बोलणं आणि तिचा स्वभावही राजवीरजींना खूप आवडायचा. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं त्या आकर्षणाचं रूप प्रेमात बदललं. दोघांच्या प्रेमाची चाहूल घरात लागताच चौहान घराण्यात तीव्र विरोध सुरू झाला. इतकंच नाही तर कावेरीचा कायमचा काटा काढण्यासाठी माणसंही पाठवली गेली. त्या दिवशी कावेरी कितीही विनवण्या करत राहिली तरी कोणीच तिचं ऐकलं नाही. एका नाचणाऱ्या मुलीला चौहान घराण्याची सून कसं बनवायचं, या एका प्रश्नावर तिला गावात राहू दिलं गेलं नाही. तिला आणि तिच्या कुटुंबाला गावाबाहेर हाकलून देण्यात आलं. हे सगळं अतिशय गुप्तपणे करण्यात आलं, कारण चौहान घराण्याचा वारस एका नृत्यांगनाच्या प्रेमात पडला आहे हे कुणालाही मान्य नव्हतं.
राजवीरजींना याची कल्पना होऊ नये म्हणून त्यांनाही कामाच्या निमित्ताने दूरच्या शहरात पाठवण्यात आलं. नातेवाईकांनी मुद्दाम त्यांना तिथेच अडकवून ठेवलं. पण राजवीरजींचं मन मात्र सतत कावेरीकडे धावत होतं. अनेक दिवसांनी ते परत गावात आले. तेव्हा त्यांना फक्त एवढंच सांगण्यात आलं, कावेरी तिच्या कुटुंबासोबत हे गाव सोडून कायमची निघून गेली. यानंतर राजवीरजींनी तिचा खूप शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. पहिल्या प्रेमाचं दुःख मनात दडपून त्यांनी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. त्यांच्या मेहनतीने चव्हाण घराण्याची संपत्ती दिवसेंदिवस वाढत गेली. शेतीसोबत खतांचं दुकान, बाजारपेठ, गोदामं, तांदूळ गिरणी अशा अनेक व्यवसायांमध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं. संपूर्ण परिसरात त्यांचा मान वाढत गेला. अनेक श्रीमंत घरांतून विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. पण राजवीरजी मात्र कावेरीला विसरू शकत नव्हते. दरम्यान त्यांच्या आईवडिलांची प्रकृती खालावू लागली. त्यांच्या इच्छेखातर राजवीरजींना लग्न करावं लागलं. त्यांच्या पत्नी अत्यंत समजूतदार होत्या. लग्नाआधीच राजवीरजींनी त्यांना आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं होतं. तरीही त्यांनी नवऱ्याला समजून घेतलं. हळूहळू दोघांमध्ये खरं प्रेम निर्माण झालं आणि ते आनंदाने संसार करू लागले. तरीही राजवीरजी वेळोवेळी ओळखीच्या लोकांकडून विविध लोकनृत्य पथकांमध्ये कावेरी आहे का याचा शोध घेतच राहिले. अशातच काही वर्षांनी त्यांनी शीला आणि सीताराम यांचं लग्न लावून दिलं आणि त्यांना बाहेरगावी पाठवलं. ते अधूनमधून कार्तिकच्या आईवडिलांना भेटायला जात असत. दुसरीकडे कावेरीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. लोकनृत्य करणाऱ्या कुटुंबात जन्मल्यामुळे बाहेरगावी गेल्यावरही तिला तोच व्यवसाय करावा लागला. पण तिथे परिस्थिती आणखी भयानक होती. दलाल वृद्ध श्रीमंत पुरुषांकडे तिला पाठवण्यासाठी दबाव टाकू लागले. कावेरी रडत होती. तिच्या मनाच्या सिंहासनावर अजूनही फक्त राजवीरच होते. पण तिच्या कुटुंबाने संपत्तीसाठी तिच्यापेक्षा कितीतरी मोठ्या वयाच्या माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिला स्वतःच्या व्यवसायाचाही तिरस्कार वाटू लागला. काळ जसजसा पुढे गेला, लोकनृत्य आणि देहविक्री यांच्यातला फरकच मिटून गेला. उपाशीपोटी जगण्यापेक्षा शरीर विकून पैसे कमावणं सोपं वाटू लागलं आणि तिच्या आजूबाजूचे अनेक जण तसाच मार्ग स्वीकारू लागले. प्रत्येकाच्या चुकीमागे त्यांचं स्वतःचं काहीतरी कारण असतंच. पण कावेरीला त्या दलदलीत अडकायचं नव्हतं. म्हणून तिने त्यांनी दाखवलेल्या मुलाशी लग्न केलं. तिला वाटलं किमान या नरकातून तरी सुटका होईल. पण तिचं नशीब अजूनही बदललं नव्हतं. तिचा नवरा अत्यंत क्रूर निघाला. ती गर्भवती असतानाही तो तिला दुसऱ्या पुरुषांकडे विकण्याचा प्रयत्न करत होता. दररोज मारहाण, शिवीगाळ, अत्याचार. एका दिवशी त्याने लाथ मारल्यामुळे तिचं पहिलं बाळ जन्माआधीच दगावलं. काही महिन्यांत ती पुन्हा गर्भवती झाली. बाळाचा काय दोष होता? पण त्या माणसासाठी कावेरी म्हणजे फक्त शरीर सुख देणारं साधन होतं. स्वतःच्या मित्रांसमोरही तिला ढकलण्याचा तो प्रयत्न करायचा. ती गर्भवती आहे याचंही त्याला काहीच भान नव्हतं. पहिलं बाळ गेल्यानंतर दुसरं मुलंही पाडून टाक असा त्याचा हट्ट होता. स्वतःच्या वासनांसाठी तो कोणतीही काळजी घेत नसे. गर्भ राहिला तर गर्भपात करून टाकायचा, एवढाच त्याचा विचार. कावेरी त्याच्या पाया पडून रडायची, पण तो फक्त हसायचा. पवित्र स्त्री असल्याचा आव आणू नकोस. वृद्ध असूनही त्याची वासना मात्र अजूनही तरुण होती. शेवटी 3 महिन्यांची गर्भवती असलेली कावेरी ते घर कायमचं सोडून निघून गेली. नंतर तिला राजवीरविषयी माहिती मिळाली. त्यांना एक मुलगा आहे आणि त्यांच्या पत्नीला पुन्हा मूल होणार आहे हेही तिला समजलं. ती त्यांच्याकडे मदत मागण्यासाठीच आली होती, पण ते निदान आनंदात तरी आहेत असं म्हणत ती परत फिरली. पोटात मूल, हातात पैसा नाही, पोटात भूक आणि डोळ्यांसमोर अंधार. ती बसस्थानकात एका बाकावर बसून राहिली. 3 वेळचं अन्न तर दूरच, ती फक्त पाणी पिऊन दिवस काढत होती. अशीच थकून भागून ती बसली असताना तिच्यावर एका अशा माणसाची नजर पडली ज्याच्याकडे तिची नजर कधीच पडायला नको होती. डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता. कावेरी जीवाच्या आकांताने धावत होती, पण तिच्या शरीरात आता एक पाऊलही पुढे टाकण्याची ताकद उरली नव्हती. तरीसुद्धा पोटात वाढणाऱ्या बाळाला वाचवण्यासाठी ती धडपडत होती. बसस्थानकातच तिच्या जुन्या टोळीतील एक दलाल तिच्या नजरेस पडला. ती सावधपणे लपतछपत पुढे जाऊ लागली, पण त्यानेही तिला ओळखलं. तिथे तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. भीतीने तिचं मन थरथरत होतं. हा मला पुन्हा त्या राक्षसासारख्या नवऱ्याकडे घेऊन जाईल आणि तो माझ्या बाळालाही संपवेल हा विचार तिचा जीव घाबरवत होता. देवा,
या जगात माझं म्हणावं असं फक्त हे बाळ आहे. त्याचा बाप चांगला असो वा वाईट, पण हे माझं लेकरू आहे. कृपा कर. माझ्यात आता ना शरीराने ताकद उरली आहे ना मनाने. अनाथांसाठी देवच आधार असतो. या शेवटच्या आशेने तिने देवाला साकडं घातलं. डोळ्यांतून वाहणारे अश्रू गाल ओलांडून मानेपर्यंत आले होते. एका हाताने तिने पोट घट्ट धरलं होतं आणि शक्य तितक्या वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं शरीर पूर्णपणे थकलं होतं. हळूहळू तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला आणि पुढच्या क्षणी सगळंच काळोखात हरवलं. डोळे उघडल्यावर तिला जाणवलं ती रुग्णालयात होती. तिने हळूच आजूबाजूला पाहिलं. पुन्हा डोळे मिटून उघडले आणि तिच्या नजरेसमोर उभा होता राजवीर चौहान. कधीकाळी ज्या चेहऱ्यावरती मनापासून प्रेम करत होती तोच चेहरा. फक्त आता काळानुसार त्यांचं व्यक्तिमत्व अधिक रुबाबदार झालं होतं. शरीरयष्टी बदलली होती. एक देखणा तरुण आता मोठा जबाबदार माणूस बनला होता. रूप बदललं होतं, पण मन मात्र तसंच होतं. कारण त्याच्या तोंडून पुन्हा एकदा तेच जुनं नाव बाहेर पडलं, मंजी. हे ऐकताच कावेरीने दोन्ही हाताने चेहरा झाकला आणि मोठ्याने रडू लागली. रडताना तिच्या हाताला लावलेली सलाईनची सुई निघाली आणि रक्त वाहू लागलं. घाबरलेल्या राजवीरजींनी लगेच परिचारिकांना बोलावलं. त्यांनी सलाईन बदलली आणि कावेरीला शांत राहण्याचा सल्ला देऊन बाहेर गेल्या. कावेरी स्वतःवर दया यावी म्हणून रडत नव्हती, तर आपल्या बाळासाठी काहीतरी करावं या एकाच हेतूने ती आयुष्यात घडलेलं सगळं सांगू लागली. ती रस्त्यावर बेशुद्ध पडली होती तेव्हा त्या दलालाचं तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. पण कार्तिकचा जन्म झाल्यामुळे शीला आणि सीताराम यांना भेटायला आलेल्या राजवीरजींनी तिला पाहिलं होतं. सुरुवातीला त्यांना ती एक अनोळखी स्त्री वाटली. जवळ गेल्यावरच त्यांना समजलं तीच त्यांची जुनी प्रेयसी कावेरी होती. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तिला उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं. पूर्ण 1 दिवसानंतर कावेरीला शुद्ध आली. या सगळ्या वेळात राजवीरजी तिच्या शेजारीच बसून होते. त्यांनी घरी जाऊन आपल्या पत्नीला घडलेलं सगळं खरं सांगितलं होतं. आता काय करायचं हे दोघांनाही समजत नव्हतं. राजवीरजींच्या पत्नीनेच सांगितलं, ती गरोदर आहे, तिला आपल्या घरी घेऊन या. पण 2 गरोदर स्त्रियांना एकाच घरात ठेवणं योग्य नव्हतं. त्याहून मोठी अडचण म्हणजे राजवीर आणि कावेरीच्या जुन्या नात्यामुळे राजवीरजींनाच कायम अपराधी वाटलं असतं. म्हणून त्यांनी शहरात वेगळं घर घेऊन तिला ठेवण्याचा विचार केला. पण शीला आणि सीताराम म्हणाले, काळजी करू नका, आम्ही तिची जबाबदारी घेतो. आणि ते कावेरीला स्वतःसोबत घेऊन गेले. त्या दिवसापासून कावेरी कार्तिकची आत्या बनली. लहान कार्तिकची सर्व काळजी तीच घ्यायची. त्याला जवळ घेताना तिच्या मनाच्या जखमांवर जणू मलमच लागायचा. राजवीर वेळोवेळी तिला भेटायला यायचे. शीला आणि सीताराम यांच्या देखरेखीखाली कावेरीची गर्भावस्था सुखरूप सुरू होती. दुसरीकडे राजवीरजी आपल्या पत्नीचीही तितक्याच प्रेमाने काळजी घेत होते. काही महिन्यांनी कावेरीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. ती म्हणजे अवनी. त्या छोट्याशा बाळाला पाहून राजवीरजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कोणताही कपट भाव न ठेवता त्यांनी तिला उचललं आणि आनंदाने म्हणाले, अहो बाबा, बघा ना किती गोड आहे. कावेरीच्या डोळ्यात अश्रू दाटले. शीला आणि सीतारामही आनंदाने ते दृश्य पाहत होते. राजवीरजी हसत त्या बाळाशी बोलले, काय ग माझी चिमुकली, तुझी आई घरी आहे. लवकरच तुला खेळायला एक गोंडस बहीण मिळेल बरं का. आईवर रुसायचं नाही. असं म्हणत त्यांनी तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्यानंतर ते नेहमी कार्तिक आणि अवनी या दोघांनाही भेटायला येत असत. अशातच एका दिवशी मुसळधार पावसात राजवीरजींच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. घरच्या घरी तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आलं. तपासणी करून डॉक्टर म्हणाले, बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकली आहे. शिवाय बाहेर मुसळधार पाऊस आहे. लगेच रुग्णालयात घेऊन चला. राजवीरजींनी घाईघाईने पत्नीला रुग्णालयात नेलं. पण नशिबाने पुन्हा एकदा त्यांची साथ सोडली. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला, आणि तेही एका मुलीचा. राजवीरजी मोठ्याने रडू लागले. यावेळी मुलगी व्हावी अशी दोघांची मनापासून इच्छा होती, पण ती इच्छा अपुरीच राहिली. पत्नीची अवस्था तर आणखी वाईट झाली. ती जणू वास्तवापासून पूर्ण तुटून गेली होती. पतीला मुलगी हवी म्हणून तिने कितीतरी देवळात जाऊन पूजा अर्चा, व्रतवैकल्य केली होती. पण नियतीने तिच्या हातातून लेकरू हिरावून घेतलं. ती कोणाशीच बोलत नव्हती. राजवीरजी कितीही विनवणी करत होते तरी तिच्या डोळ्यांतून एक थेंब अश्रूसुद्धा बाहेर पडत नव्हता.
ती निर्विकारपणे शून्यात पाहत बसली होती. हे पाहून राजवीरजी आणखी हादरले. शीला आणि सीताराम यांनाही काही सुचत नव्हतं. तेवढ्यात स्वतःच्या हातात स्वतःचं बाळ घेऊन आलेल्या कावेरीने त्या दोघांची अवस्था पाहिली. तिच्याही डोळ्यात अश्रू आले. क्षणभर विचार करून तिने एक असा निर्णय घेतला ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती. ज्यांनी माझ्या लेकराला आणि मला नवीन आयुष्य दिलं, त्या माणसालाच मी माझी मुलगी देते, असं म्हणत कावेरीने स्वतःची मुलगी राजवीरच्या हातात दिली. इतरांनी तिला खूप थांबवायचा प्रयत्न केला, पण कावेरी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. कावेरी डोळ्यात पाणी आणत म्हणाली, माझ्याकडे राहिली तर ही सुद्धा माझ्यासारखी लोकनृत्य करणाऱ्या घरातच वाढेल. व्यवसायात काहीच कमीपणा नाही, पण समाज काही व्यावसायिकांकडे वेगळ्याच नजरेने पाहतो. मला माझ्या मुलीने त्या वातावरणात वाढावं असं अजिबात वाटत नाही. ती राजवीरजींच्या पाया पडत रडू लागली. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण माझ्या मुलीचं आयुष्य वाचवा. तिचे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर कावेरीने राजवीरजीचे पाय धरले आणि अश्रूंनी भिजलेल्या आवाजात विनंती केली. अशा प्रकारे अवनी राजवीरजींच्या पहिल्या पत्नीच्या कुशीत आली आणि चौहान घराण्याची मुलगी बनली. त्या चिमुकलीला पाहताच राजवीरजींच्या पत्नीला जणू पुन्हा शुद्ध आले. तिने अवनीला प्रेमाने उचलून घेतलं, तिचे मुके घेतले आणि तिला जीवापाड जवळ केलं. हे बाळ स्वतःचं नाही याची तिला पूर्ण जाणीव होती. तरीसुद्धा स्वतःचं मूल गमावल्याने झालेल्या जखमेवर मलम बनून आलेल्या त्या बाळाला तिने मनापासून स्वतःची मुलगी म्हणून स्वीकारलं. पण मृत मुलाच्या जन्मावेळी झालेल्या विषबाधेचा परिणाम तिच्या शरीरावर आधीच सुरू झाला होता. रुग्णालयात राहायचं नाही असा हट्ट करून ती घरी आली. तिच्या शरीरात दूधही उतरत नव्हतं. राजवीरजी समोर मोठा प्रश्न उभा राहिला. कावेरीने मुलगी त्यांच्याकडे सोपवली होती, पण त्या लेकरावर तिचा किती जीव आहे हे त्यांना चांगलंच माहीत होतं. मुलगी जन्मताच आईपासून कायमची दूर करायची अशी त्यांची इच्छा नव्हती. राजवीरजीच्या पत्नीनेही कोणताही आक्षेप घेतला नाही. कावेरीला इथेच राहू दे, ती शांतपणे म्हणाली. पण राजवीरजींना भीती होती की कावेरीचा क्रूर नवरा तिचा शोध घेत इथे येईल. म्हणून त्यांनी गुपचूप आपल्या केळीच्या बागेत असलेल्या छोट्या घरात तिची व्यवस्था केली. रात्री अवनी रडू लागली की राजवीर स्वतः तिला उचलून त्या बागेतील घराकडे जायचे. बाळाला आईचं दूध पाजून पुन्हा शांतपणे परत आणायचे. पण गावकऱ्यांच्या नजरेतून हे काही सुटलं नाही. त्यांना वाटलं राजवीरजी रात्रीच्या अंधारात एका स्त्रीला गुप्तपणे भेटायला जातात. गावात चांगल्या गोष्टी हळूहळू पसरतात, पण अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरतात. काही दिवसातच सगळीकडे चर्चा सुरू झाली. राजवीरजींनी केळीच्या बागेत दुसरं घर बसवलं आहे. त्यांच्या जुन्या प्रेयसीला तिथे ठेवलंय. बायको आजारी असताना ते दुसऱ्या स्त्रीकडे जातात. मुलगी झाल्यापासून पहिल्या बायकोचा त्यांना कंटाळा आला. जुनी प्रेयसी भेटताच त्यांचं डोकंच फिरलं. पैसा आला की माणूस बदलतो. राजवीरजी तरी अपवाद कसे असतील? ज्याच्याकडे पैसा असतो तो एक नव्हे तर अनेक बायका ठेवतो. अशा कितीतरी अफवा गावात पसरल्या. राजवीरजी किती सन्माननीय माणूस आहे ते कोणाच्याच लक्षात आलं नाही. कोणी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. फक्त बोलत राहिले आणि त्या बोलण्याने राजवीरजी आणि कावेरी दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हे सगळं ऐकून कावेरीनेही तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. पण अवनीच्या रडण्याचा आवाज तिच्या पायांना पुन्हा थांबवून गेला. दरम्यान राजवीरजी आपल्या पत्नीला उपचारांसाठी शहरोशहरी रुग्णालयात फिरवत होते. तर रवी, कावेरी आणि लहान अवनी हे तिघे शीला आणि सीताराम यांच्या देखरेखीखाली राहत होते. कार्तिकला मात्र लहानपणापासूनच अवनी खूप आवडायची, पण रवी त्याला अजिबात आवडत नव्हता. कार्तिकने अवनीला उचललं, तिच्यासोबत खेळलं तरी रवीला प्रचंड राग यायचा. तो तिला आपल्या कुशीत घेऊन बसायचा. ही माझं बाळ आहे असं म्हणत कोणालाच तिच्याजवळ येऊ द्यायचा नाही. कार्तिकचा हेवा करत करत रवीचं अवनीवर इतकं प्रेम बसलं की पुढे तिच्याशिवाय तो क्षणभरही राहू शकत नव्हता. आणि कार्तिक जेव्हा जेव्हा रवीला अवनीवर प्रेम करताना पाहायचा, तेव्हापासूनच त्याच्या मनात एक वेगळीच जळफळाट निर्माण व्हायची. दुसरीकडे संपूर्ण गावात चौहान घराण्याविषयीच्या अफवा दिवसेंदिवस वाढतच होत्या. लोक तर राजवीरजी आणि कावेरी गाव सोडून मौजमजा करत आहेत इथपर्यंत बोलू लागले. अशाच एका दिवशी दीर्घ उपचारानंतरही काहीच उपयोग झाला नाही. राजवीरजींच्या पहिल्या पत्नीने अखेरचा श्वास घेतला. हातात लहान अवनीला घेऊन राजवीरजी गावात परतले.
पण पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सत्य जाणून घेण्याऐवजी सरळ आरोप केला. कावेरीसाठीच राजवीरजींनी स्वतःच्या पत्नीचा बळी घेतला, असा भयानक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. इतर जमीनदार, नातेवाईक आणि समाजानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. याच दरम्यान एकदा उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या राजवीरजींना एका गावकऱ्याने कावेरीसोबत उभं पाहिलं होतं. त्याच एका दृश्याने संपूर्ण गावात आणखी वेगळ्याच कथा रंगवल्या. राजवीरजींची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीस मिळाली. कोणीही सत्य विचारलं नाही आणि राजवीरजींनीही स्वतःहून कोणाला स्पष्टीकरण दिलं नाही. शेवटी अवनीची काळजी घेण्यासाठी कावेरी चौहान वाड्यात राहायला आली. तिने रवी आणि अवनी या दोघांनाही स्वतःच्या लेकरांसारखं वाढवलं. अवनीचा जन्म झाल्यानंतर तिचं स्तनपान संपेपर्यंत कावेरी तिच्यासोबत राहिली. त्यानंतर मात्र आता मी वेगळी राहते असा निर्णय तिने घेतला. राजवीरजींनी तिला खूप समजावलं, पण गावात त्यांच्याबद्दल होणाऱ्या कुचेष्टा आणि बदनामी ती सहन करू शकत नव्हती. शेवटी राजवीरजींच्या आग्रहाखातर तिलाच पुन्हा त्यांच्या केळीच्या बागेतील छोट्याशा घरात राहायला ठेवण्यात आलं. अवनी मोठी होत गेली तशी कावेरी तिला दुरूनच पाहत राहिली. अवनी आणि रवी दोघं एकत्र वाढले. गावात अनेक कुजबूज सुरू होती, पण त्या वयात अवनीला काहीच समजत नव्हतं. हळूहळू ती मोठी झाली आणि तिने वडील वारंवार कावेरीकडे जाताना पाहिलं. त्यामुळे तिच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले. पण खरं सत्य वेगळंच होतं. तब्येत बिघडल्यामुळे कावेरी राजवीरजींना काही न सांगता उपचारासाठी जवळच्या शहरातील सरकारी रुग्णालयात गेली. त्यांच्याकडे पैसे मागण्याचं धाडस तिच्या मनाला झालंच नाही. तिथे वैद्यकीय शिबिर भरलं होतं. त्या शिबिरात नीट निर्जंतुकीकरण न केलेल्या सिरिंजमुळे तिच्या शरीरात नकळत HIV संसर्ग झाला. सुरुवातीला तिलाच त्याची कल्पना नव्हती. योग्य उपचार न झाल्याने दिवसेंदिवस तिची प्रकृती ढासळत गेली. त्यामुळे राजवीरजींना वारंवार त्या बागेतील घरात जावं लागायचं. त्यांना अवनी आणि रवी या दोघांवरही खूप प्रेम होतं, पण मुलांना त्यांच्या वडिलांनी कावेरीची घेतलेली जबाबदारी अजिबात आवडत नव्हती. शेवटी कावेरीची प्रकृती इतकी बिघडली की तिला पुन्हा चौहानांच्या वाड्यात आणावं लागलं. आपल्या आजाराचा संसर्ग मुलांना होईल या भीतीने तिने कधीही अवनीला जवळ घेऊन झोपवलं नाही. ती फक्त राजवीरजींशीच बोलायची. राजवीरजीही तिचं सांत्वन करण्यात बराच वेळ घालवू लागले. त्यामुळे अवनी आणि रवीच्या मनात त्यांच्या वडिलांविषयीचा राग आणखी वाढत गेला. एकदा साप पाहून घाबरलेली अवनी धावत कावेरीजवळ आली, पण संसर्ग होईल या भीतीने घाबरलेल्या कावेरीने तिला हलकसं दूर ढकललं. अवनी खाली पडली. त्या दिवसापासून तिने कावेरीला मनातून पूर्णपणे दूर केलं. हळूहळू दोन्ही भावंडांनी राजवीरजींनाही टाळायला सुरुवात केली. त्यांचं मन अक्षरशः तुटून गेलं. थोडं मोठं झाल्यावर दोघांनीही हट्ट करून वसतिगृहात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. राजवीरजी एकटेच राहिले. काही दिवसांनी दोघांनीही स्वतः अर्धवेळ नोकरी करून शिक्षण सुरू ठेवलं. त्यांनी वडिलांकडून काहीही अपेक्षा ठेवली नाही. तरीही राजवीरजींनी त्यांच्या शिक्षणापासून राहण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. काळ पुढे सरकत गेला, पण मुलांची ओढ राजवीरजींना आतून पोखरत राहिली. दुसरीकडे कावेरीची प्रकृती ही अत्यंत गंभीर होत चालली होती. तिच्यावर कायमचं बदनामीचं सावट राहू नये म्हणून राजवीरजींनी ती मृत्यूपंथाला असतानाच तिच्याशी हिंदू रीतिरिवाजांनुसार विवाह केला. ही बातमी कळताच मुलांना धक्का बसला. या वयात बाबांनी दुसरं लग्न केलं एवढंच त्यांना दिसलं. त्यानंतर पहिल्या पत्नीचं निधन, गावकऱ्यांच्या न संपणाऱ्या चर्चा, चौहान समाजातील लोकांनी केलेला बहिष्कार, स्वतःच्या नातलगांनी दिलेला तिरस्कार, या सगळ्याचा राजवीरजींवर खोल परिणाम झाला. हे सर्व माझ्यामुळेच घडलं या अपराधीपणातून कावेरीने हे अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचार केला. पण शेवटच्या दिवसात ते दोघेच एकमेकांचा आधार बनले. तासनतास गप्पा मारणं, एकत्र जेवणं, त्यांच्या उरलेल्या आयुष्याचा तोच आधार होता. याच काळात शेखरचं प्रकरण काहीसं शांत झाल्यावर शीला, सीताराम, कार्तिक आणि वेदिका गावात आले. कार्तिक सगळ्यांची मामा मावशी म्हणून अगदी प्रेमाने वागत होता. लहानपणापासूनच त्यांचं आणि कावेरीचं खास नातं होतं. ते आणखी घट्ट झालं. गावात कावेरीला HIV असल्याचं समजलं तर लोक तिचा अपमान करतील म्हणून तिने स्वतःचा आजार लपवून सर्वांसमोर कार्तिकलाच HIV असल्याचं भासवलं. कावेरीवर गुप्तपणे उपचार सुरू होते. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असतानाही तिच्या ओठांवर एकच नाव असायचं, अवनी. ती रोज अवनीबद्दलच बोलत राहायची.
काळ पुढे सरकत गेला तसं दोघांनाही भविष्याची भीती वाटू लागली. जगण्यात अर्थ उरला नव्हता. मृत्यू जवळ येत होता. आयुष्यभर एकत्र राहता आलं नव्हतं. बदनामी, अपमान, स्वतःच्या मुलांचा तिरस्कार, नातलगांची साथ सुटणं, या सगळ्यांनंतर त्यांच्या आयुष्यात उरलेला एकमेव माणूस होता कार्तिक. त्याच्याही आयुष्यात शेखरजींच्या रागामुळे वडिलांचं छत्र हरपलं होतं. अशाच एका दिवशी कावेरीची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. तिची अवस्था राजवीरजींना डोळ्यांनीही पाहवत नव्हती. त्यांचीही तब्येत खालावली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की कावेरीकडे फक्त 24 तास उरले आहेत. ते ऐकताच राजवीरजींनी कार्तिकला विष आणायला सांगितलं. कार्तिकने कितीही समजावलं, विनवण्या केल्या, तरी राजवीरजींनी निर्णय बदलला नाही. त्यांनी खोली आतून बंद केली. स्वतः आणि कावेरीला नववधूवरांचे कपडे घातले. तिच्या कपाळावर कुंकू लावलं, मंगळसूत्राला कुंकू लावलं, केसात मोगऱ्याचा गजरा मांडला आणि तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून बसले. आयुष्यभर संसार करता आला नाही, निदान मृत्यूत्तरी कायमचे एकत्र राहूया, या शेवटच्या भावनेने त्यांनी तिच्या चरणाशी बसून स्वतःचाही जीव सोडला. भूतकाळाची सगळी कहाणी सांगून झाल्यावर कार्तिकने अवनीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू अक्षरशः थांबायचं नाव घेत नव्हते. पुढच्या क्षणी ती त्याला घट्ट बिलगली आणि मध्यरात्रीच्या त्या शांततेत मोठ्याने हंबरडा फोडत रडू लागली. कार्तिक, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ज्या आईने मला जन्म दिला तिच्याबद्दल मी किती वाईट बोलले, किती अपमान केला, किती दोष दिले. आज त्यांची माफीसुद्धा मागू शकत नाही. मी त्यांना किती दुखावलं असेल. शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांना मला खरं सांगावंसं वाटलं नाही का? त्यांनी मला इतका द्वेष केला होता का? त्यांनी मला कधीच माफ केलं नाही का? अपराधीपणाने ती अक्षरशः तुटून पडली होती. कार्तिकने तिला अजून घट्ट मिठी मारली. नाही अवनी, तसं काहीच नाही. मावशी आणि मामांना तू प्राणापेक्षा प्रिय होतीस. ते कायम तुझ्याबद्दलच बोलायचे. शेवटच्या क्षणी सत्य सांगून तुम्हा मुलांच्या आयुष्यात दुःख आणि अपराधीपणा आणायचा नव्हता, म्हणून त्यांनी सगळं मनातच ठेवलं. त्यांची एकच इच्छा होती की तुम्ही सगळे आयुष्यभर आनंदात राहावं. ते आजही तुझ्याकडे पाहत असतील. कृपया असं रडू नकोस. त्यांनाही हे सहन होणार नाही. पण अवनी थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. नाही, सत्य माहिती नसताना मी त्यांना किती त्रास दिला. मी खूप वाईट आहे. आईवडिलांची किती उद्धटपणे बोलले. मीच बरोबर आहे या अहंकारात जगत राहिले. माझ्या याच अहंकारामुळे मी सगळ्यांना गमावलं. कार्तिकने तिचे अश्रू अलगद पुसले. अवनी, तू अशी रडत राहिलीस तर त्यांच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही. मी तुला हे सत्य सांगितलं म्हणून ते मलाच माफ करणार नाहीत. तुझ्यासाठी मी आहे. आई, बाबा, मित्र, जे काही हवं ते सगळं मी आहे. तुझं स्वतःचं कुटुंब आहे. तुला कोणी सोडून गेलेलं नाही. आणि तुझा हा हट्टी स्वभाव, मला तोच सगळ्यात जास्त आवडतो. कृपया अशी तुटून जाऊ नकोस. मला ते पाहवत नाही. एवढं बोलून त्याने तिच्या डोळ्यांतील पाणी पुसलं, नाकही रुमालाने स्वच्छ केलं आणि तिचा चेहरा दोन्ही हातात धरून स्वतःचं कपाळ तिच्या कपाळावर टेकवलं. नेहमी अशीच धाडसी राहा. तुझा आत्मविश्वासच तुझं खरं सौंदर्य आहे. कृपया रडू नकोस. तू आयुष्यात आधीच खूप दुःख भोगलं आहेस. आता तरी फक्त आनंदात जग. अवनी पुन्हा त्याच्या मिठीत शिरले. कार्तिक, मी त्यांचा कितीही तिरस्कार केला तरी त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सर्वोत्तमच दिलं. प्रत्येक क्षणी माझ्या आनंदाचाच विचार केला. पण मी तसं काहीच करू शकले नाही. आता मी कितीही इच्छा केली तरी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. त्यांना पुन्हा पाहू शकत नाही. त्यांचा आवाज ऐकू शकत नाही. त्यांच्यासोबत राहू शकत नाही. पुढचा अर्धा तास ती न थांबता रडत राहिली आणि कार्तिक तिला शांत करत राहिला. शेवटी रडून रडून दमलेली अवनी त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपून गेली. कार्तिकही तिलाच मिठी मारून डोळे मिटून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीबाहेरून हसण्याचे आवाज येऊ लागले. कार्तिकने हळूच डोळे उघडले आणि समोर उभा असलेला पांडू पाहून तो दचकला. अवनीची झोप मोडू नये म्हणून त्याने बाजूची उशी उचलून पांडूवर फेकली. अरे, तुला काही अक्कल आहे का? नवरा बायकोच्या खोलीत असं घुसायचं असतं का? मेहुणा आहेस म्हणून सोडतोय, नाहीतर बाहेर फेकलं असतं. पांडू खदखदून हसला. ते सगळं नंतर बघ. आधी घड्याळात किती वाजलेत ते बघ. कार्तिकने घड्याळाकडे पाहिलं. काटा 11वर होता. तो लाजत म्हणाला, काल रात्री ती खूप रडत होती. तिला शांत करताना उशीर झाला. पांडू लगेच म्हणाला, तुला माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण घरच्यांना काय सांगू?
माझं सासूबाईंना वाटलं तुम्ही दोघं सुखाने वेळ घालवत आहात, म्हणून अजून दार उघडलं नाही. त्या तर दाराजवळ यायलाही तयार नव्हत्या. मीच म्हटलं, हा काही वेळेवर बाहेर येणाऱ्यातला नाही, म्हणून आत आलो. आणि इथे तर फक्त वेगळंच दृश्य. अगदी बालवाडीतल्या बाळाला मांडीवर घेऊन झोपवल्यासारखं बसला होतास. आता तिला बाजूला झोपव, दोघंही उठून बाहेर या. पांडू निघून गेल्यावर कार्तिकने अलगद अवनीला बाजूला झोपवलं, दार लावला आणि अंघोळीसाठी गेला. थोड्याच वेळात दोघंही हॉलमध्ये आले. त्यांना पाहताच पांडू मोठ्याने म्हणाला, अहो, आपलं बालवाडीतलं बाळ आणि त्याचे आयासाहेब आलेत. सगळे वाट करून द्या. आधी त्यांना पौष्टिक नाश्ता करू द्या. कार्तिकने लगेच टेबलावरचा सुरीसारखा चाकू हातात घेत नाटक करत विचारलं, काय म्हणालात मेहुणे साहेब? पुन्हा एकदा बोला बरं. पांडू लगेच मागे सरकला. नाही, मी म्हणत होतो, या हो, पौष्टिक नाश्ता तयार आहे. एवढ्यासाठी चाकू कशाला काढतोस? कार्तिक हसत म्हणाला, चल, आलाच आहेस तर थोडी अजून मस्करी करून जा. पांडूने लगेच उत्तर दिलं, माझी बायको मला घरी जेवू घालत नाही, म्हणून मी तुझ्या घरी येऊन जेवायला बसलोय असं वाटतंय का? कार्तिकने चिडवत विचारलं, म्हणजे इथे जेवणारच नाहीस? पांडू खट्याळपणे म्हणाला, तुम्ही नवरा बायको स्वतः वाढून दिलं तरी नाही. कार्तिक हसत म्हणाला, अरे माझ्या आईने सगळा स्वयंपाक करून ठेवला आहे. पांडू लगेच मोठे डोळे करून म्हणाला, काय? तुझ्या आईने? माझी बायको तर पहाटेपासून इथे येऊन सगळा स्वयंपाक करून गेली आहे. अरे हो, वेदिका कुठे आहे? ती मागच्या बागेत माझ्या ताईसोबत मोगऱ्याची फुलं तोडतेय. पांडू सहज म्हणाला. कार्तिक लगेच मिश्किल हसत म्हणाला, काय पांडू मेहुणे, मिस्टर शेखर यांच्या घराचा सुगंध तर इथपर्यंत येतोय. त्यांच्या घरची मुलगीही आता इथेच दिसतेय. पांडूने लगेच त्याच्याकडे पाहिलं. लवकरच तोच मिस्टर शेखरही इथे येईल. माझ्या बाबांना सुधारण्याची एक संधी तरी द्या. सारखं त्यांच्यावरच टोमणे मारू नका. मी सांगतोय ना, ते तुम्ही समजता तितके वाईट नाहीत. कार्तिक लगेच हसत म्हणाला, म्हणजे बाप आणि मुलगा दोघेही डमी पीस आहेत, हे मान्य केलंस? पांडूने बोट दाखवत उत्तर दिलं, पुन्हा मला डमी पीस म्हटलंस तर तुझ्या बायकोला घेऊन सरळ माझ्या घरी जाईन, लक्षात ठेव. कार्तिक हसत म्हणाला, आत्ताच सगळे प्रश्न मिटले आहेत, शांत बस. सगळ्यांकडे माणसं असताना प्रत्येकजण माझ्याच बायकोभोवती फिरत असतो. त्यांचं हे हसत खेळत बोलणं ऐकून अवनी काही क्षणांसाठी तरी आपलं दुःख विसरली. दुपारी सगळ्यांसाठी मोठी मेजवानी ठेवण्यात आली. अवनी अजूनही शांतच होती, पण प्रत्येकजण तिची समजूत काढत असल्याने तिचं मन थोडंसं हलकं झालं. तिने आई वडिलांचा फोटो हॉलमध्ये लावला, त्याला हार घातला, कुंकू लावलं, नम्रपणे हात जोडून त्यांची मनापासून माफी मागितली. संध्याकाळी ती कार्तिकसोबत चौहानांच्या वाड्यात गेली. कार्तिकच्या नावावर असलेली मालमत्तेची कागदपत्र तिने स्वतःच्या खोलीतून आणली. दुसऱ्या दिवशी कार्तिकने तिच्या सांगण्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि संपूर्ण मालमत्ता रवीच्या नावावर करून त्याच्या समोर कागदपत्र फेकून दिली. रवी संतापून ओरडला, काय ग, मला भीक घालतेस का? ही माझ्या बाबांची मालमत्ता आहे, सगळ्यावर माझाच हक्क आहे. पण त्याच्या त्या गर्विष्ठ बोलण्याचा फटका त्यालाच दुसऱ्याच दिवशी बसला. रवी रागाने हातात येईल ती वस्तू भिंतीवर फेकून मारत होता. समोर कार्तिक आणि पांडू हात छातीवर घालून त्याचा तमाशा पाहत उभे होते. रवीने पुढे टेबलला लाथ मारली. पांडू लगेच म्हणाला, मेहुणे, आत्तापर्यंत 5,000 रुपयांचं नुकसान झालंय. दुसऱ्याच्या घरचं सामान का फोडताय? कार्तिक खट्याळपणे म्हणाला, सोड ना, नुकसान भरपाई द्यायची असेल तर कोण काय करणार? हे ऐकताच रवी संतापला. कार्तिक, सगळ्या समस्यांचं मूळ तूच आहेस. पुढच्या क्षणी कार्तिक आणि पांडूने एकाच वेळी त्याच्या छातीत जोरदार लाथ मारली. रवी दूर जाऊन आपटला. पांडू नाटक करत म्हणाला, अरे कार्तिक, मला का मारलंस? कार्तिक हसत म्हणाला, नाहीतर तुला मिठी मारली असती का? पांडू ओठ वाकडे करून म्हणाला, मलाच लाथ मारलीत, थांबा बघतोस तुम्हाला. कार्तिक हसत म्हणाला, तुझ्यासारखे किती जण पाहिलेत आम्ही. रवीने बाजूची खुर्ची उचलली. पांडू घाईघाईने म्हणाला, कार्तिक, त्याला सांभाळ, नंतर मी मारलं म्हणून माझ्यावर रागावशील. कार्तिक लगेच म्हणाला, तसं काही होणार नाही. तेवढ्यात रवी खुर्ची घेऊन धावत आला, पण त्याच्या आधीच कुणीतरी त्याला मागून जोरदार ढकललं. तो थेट पांडू आणि कार्तिकच्या पायाशी येऊन पडला. मागे उभा होता कुमार. कार्तिक आणि पांडू दोघेही एकाच वेळी आश्चर्याने ओरडले, अरे कुमार, कधी आलास? कुमार हसत म्हणाला, कथा संपत आली आहे.
आणि अजून तुम्ही दोघं नीट एकत्रही आले नाहीत, म्हणून चिडून आलो. शिवाय चव्हाणांच्या घरच्या मुलाला पहिल्यांदा मीच मारलं, तर माझीही थोडी प्रतिष्ठा वाढेल ना. वारे कुमार, असं म्हणत दोघे त्याच्याकडे गेले. कुमार लगेच म्हणाला, बस रे, इतकं कौतुक नको. पुढच्या क्षणी कार्तिक आणि पांडूने त्याची मान पकडली. खरं सांग, त्याला का मारलंस? कुमार निरागस चेहऱ्याने म्हणाला, याच्यामुळे तुम्ही दोघं एकत्र येऊ शकला नाहीत. खरं कारण सांग. तो हसत म्हणाला, तुम्ही दोघं एकत्र आलात तरच मला माझी जोडीदार मिळेल. कार्तिक आणि पांडू एकमेकांकडे पाहून हसू लागले. रवी रागाने दात खात म्हणाला, तुम्हा दोघांना मी सोडणार नाही. कार्तिक शांतपणे म्हणाला, जा, जे करायचं ते करून बघ. रवी गुरगुरत म्हणाला, ही माझ्या बाबांनी कमावलेली मालमत्ता आहे. ती परत कशी मिळवायची मला चांगलं माहिती आहे. पांडू हसत म्हणाला, जा रे, शेवटी पुन्हा माझ्या मेवण्याकडूनच मालमत्ता हिसकावून घ्यायची आहे ना. कार्तिक लगेच म्हणाला, असं बोलू नकोस, नाहीतर अवनी मला नुसत्या नजरेनेच संपवेल. पांडू हसत म्हणाला, तिच्या नजरेला तू घाबरतोस हेच मोठं आहे. रवी तावातावाने निघून गेल्यावर पांडू म्हणाला, चला. त्याचा वीररसाचा संवाद झाला. आता आपण घरी जाऊ. घरी पोहोचल्यावर अवनीने कार्तिकला काय झालं म्हणून सतत विचारायला सुरुवात केली. शेवटी पांडूने सगळी घटना तिला सांगितली. मग तो म्हणाला, ऐक बरं मिसेस अवनी, तुझ्या बाबांच्या मृत्यूपत्रात एक फार महत्त्वाची अट आहे. तुमच्या दोघांमध्ये कधी मालमत्तेवरून वाद झाला किंवा संपूर्ण मालमत्ता फक्त एकाच व्यक्तीच्या नावावर करण्याचा प्रयत्न झाला तर चौहान कुटुंबाची संपूर्ण जमीन जुमला आणि मालमत्ता थेट ट्रस्टच्या नावावर जाईल. एवढे दिवस रवीने ही अट पाहिलीच नव्हती का? अवनीने आश्चर्याने विचारलं. पांडू हसत म्हणाला, त्याला मालमत्ता मिळाली एवढंच पुरेसं वाटलं. पुढे काय लिहिलंय ते वाचायचीही त्याला गरज वाटली नाही. त्या दिवशी वकिलांनीही मुद्दाम ही अट सांगितली नव्हती. अवनीच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटली. तुम्हाला माझ्या भावाबद्दल माहिती नाही. एखादी गोष्ट मिळवायची ठरवली की तो काहीही करून ती मिळवतो. जरा सांभाळून राहा. एवढं सांगून ती आत निघून गेली. तिच्या मागोमाग कार्तिकही हसत तिच्या मागे गेला. काय ग, आज तर भावाची जोरदार स्तुती चालली आहे, तो हसत म्हणाला. अवनीने मागे वळून पाहिलं. ते खरंच आहे, ती शांतपणे म्हणाली. पुढच्या क्षणी कार्तिकने तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली आणि मागून तिला अलगद मिठीत घेतलं. त्याच्या स्पर्शाने अवनी हलकीशी थरारली. लाजेने तिचे डोळे अर्धवट मिटले. तिने एक हात त्याच्या हातावर ठेवला तर दुसऱ्या हाताने त्याच्या गालाला अलगद स्पर्श केला. कार्तिकने तिची बोटं आपल्या गालावर हलकेच दाबून धरली. तिच्या कानाजवळ झुकत त्याने अलगद कुजबुज केली. का ग, एवढी शांत का झालीस? त्याच्या आवाजानेच ती मोहरून गेली. कार्तिक, तिच्या ओठांतून नावही नीट बाहेर पडलं नाही. ती त्याच्यावर अधिकच विसावली. काय ग, एवढा गरम वारा का सुटला? तो चिडवत म्हणाला. जा ना. ती लाजत दूर पळू लागली, पण त्याने तिचा हात धरून तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं. ती त्याच्या मिठीत विरघळून गेली आणि डोळे मिटून त्याच्या गळ्यात हात गुंफून उभी राहिली. कार्तिकने तिची हनुवटी वर केली. तिच्या थरथरणाऱ्या ओठांकडे पाहून तो हसला. हे ओठ एवढे का थरथरतायत? तो चिडवत म्हणाला. दुखतंय, ती लाजून म्हणाली. असं का? मग एवढे थरथर का कापतायत? असं म्हणत त्याने तिची छेड काढली. अवनी लाजून त्याच्यापासून दूर पळाली, पण यावेळी कार्तिक जागच्या जागीच उभा राहिला. तो मागे येईल या अपेक्षेने ती थांबली. तो न आल्यावर तीच परत त्याच्याजवळ आली. त्याच्या शर्टची कॉलर पकडत हसत म्हणाली, मी गेले तर मागे येणारही नाहीस का? कार्तिकने मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहिलं. तो एक पाऊल पुढे आला. अवनी मागे सरकली. पुन्हा तो पुढे आला आणि ती पुन्हा मागे गेली. अशा खेळकर छेडाखेडीत तो तिला अलगद पलंगापर्यंत घेऊन गेला. ती घाबरून उठू लागली, पण त्याने तिचा हात धरून तिला थांबवलं. तिच्या मानेजवळ चेहरा टेकवत तो काही क्षण शांत राहिला. अवनीचं हृदय वेगाने धडधडू लागलं. श्वासांची लय विस्कटली. तिने नकळत त्यालाच घट्ट मिठी मारली. त्या शांत क्षणात दोघांच्याही मनात अनेक भावना दाटून आल्या. कार्तिकने तिच्या कपाळावर, गालांवर आणि चेहऱ्यावर प्रेमळ चुंबनांचा वर्षाव केला. तिच्या डोळ्यात त्याच्यावरील विश्वास आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. अवनीने त्याचा शर्ट घट्ट पकडला आणि हळू आवाजात त्याचं नाव पुन्हा उच्चारलं. तिच्या त्या हाकेत प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या सोबतीची ओढ होती. कार्तिकने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला.
दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जात आपल्या नात्यातील त्या प्रेमळ क्षणांना मनापासून जपलं. त्या रात्री शब्दांची गरजच उरली नव्हती. त्यांच्या नजरा, स्पर्श आणि शांत मिठीच त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होती. त्या दोन मनांनी एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि आयुष्यभर साथ देण्याचं निशब्द वचन पुन्हा एकदा मनोमन दिलं. कार्तिक आणि अवनी एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले होते. बराच वेळ एकमेकांच्या मिठीत राहिल्यानंतर त्यांच्या खोलीत फक्त त्यांच्या शांत श्वासांचा आणि प्रेमळ कुजबुजीचा आवाज घुमत होता. कार्तिक. अवनीने हळूच त्याचं नाव घेत त्याच्या मिठीत स्वतःला अधिकच विसावलं. दुसरीकडे रवी कितीही समजावून सांगत असला तरी शेखरजी त्याच्या कटकारस्थानाला तयार होत नव्हते. ऐक रवी, तुझ्यासारखाच मीही एकेकाळी होतो, पण आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय. तुझं अजून वय आहे. आयुष्य विनाकारण उद्ध्वस्त करू नकोस, एवढंच सांगायचं होतं. अरे वा, आता ज्ञानप्राप्ती झाली वाटतं. तू माझी थट्टा केलीस तरी चालेल, पण मी केलेल्या पापांची शिक्षा माझ्या मुलीला भोगावी लागली. तिने जेवढं सहन केलं ते पुरेसं आहे. रवीच्या चेहऱ्यावर मात्र एक कुटील हास्य उमटलं. दाखवतोच मी तुम्हा सगळ्यांना हा रवी कोण आहे ते. सगळे त्याला अजूनही सामान्य माणूस समजत होते. त्या रात्री पांडू आणि वेदिका मोटारसायकलवरून घरी परतत होते. अचानक रस्त्यावर बाईक घसरली आणि दोघेही खाली पडले. पांडूने स्वतःची पर्वा न करता सर्वप्रथम वेदिकाला उचललं. कारण आता ती एकटी नव्हती. तिच्या गर्भात अजून एक जीव वाढत होता. क्षणाचाही विलंब न करता ते जवळच्या रुग्णालयात पोहोचले. तपासणीनंतर डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. वेदिका आणि तिच्या पोटातील बाळ दोघेही सुरक्षित होते. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण हा अपघात साधा नव्हता. रवीच्या उतावळ्या आणि दुष्ट डावामुळेच हे सगळं घडलं होतं. आता त्याच्या कारस्थानाची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागणार होती. पांडूचं पूर्ण लक्ष वेदिकाकडेच होतं. इतक्यात त्याच्या पाठीवर जोरात लाकडी दांड्याचा फटका बसला. वेदिकाच्या गर्भात नवजीवन आकार घेत होतं. त्यामुळे स्वतःची पर्वा न करता त्याने सर्वप्रथम तिला बाजूला सुरक्षित उभं केलं आणि घाईघाईने तिची चौकशी करू लागला. वेदिका मात्र घाबरून रडत होती. पांडू, पांडू. शांत हो वेदिका, जास्त ओरडू नकोस, असं म्हणत त्याने तिच्या साडीच्या घड्या हलक्या हाताने बाजूला करत काळजीने विचारलं. बाळ ठीक आहे ना? रक्तस्राव तर होत नाही ना? बाईक घसरल्यापासूनच पांडूचं हृदय धडधडत होतं. त्याच्या डोळ्यात नकळत अश्रू आले होते. गाडी घसरताच त्याला स्वतःच्या जीवाची नव्हे तर वेदिका आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाची भीती वाटली होती. म्हणूनच पडताना त्याने वेदिकाला स्वतःवर झेललं होतं. तरीही त्या धक्क्यामुळे बाळाला काही झालं तर नाही ना, ही भीती त्याला सतावत होती. वेदिकाच्या हाताला किरकोळ खरचटलं होतं. त्याची नजर पुन्हा पुन्हा तिच्या पोटाकडेच जात होती. पांडू, आपल्या बाळाला काही झालेलं नाही. वेदिकाने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मागून तिघेजण त्यांच्या दिशेने येताना दिसले. त्यांना पाहून वेदिका पुन्हा घाबरली. तिच्या डोळ्यांतील भीती ओळखून पांडूने तिला डोळा मारला. तिच्या गालावर हलकी थाप दिली आणि तिच्या समोर ढालीसारखा उभा राहिला. धोतर घट्ट खोचल्यासारखा तो एखाद्या सिंहासारखा ताठ उभा होता. समोरचे तिघेही त्याच्यावर चाल करून आले. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू होतं, पण मन मात्र प्रचंड संतापाने भरून गेलं होतं. हातात दांडे घेऊन आलेल्या त्या तिघांना त्याने जोरदार प्रतिकार करत अक्षरशः धूळ चारली. काही क्षणांतच त्यांना जमिनीवर पाडून सत्य बदायला भाग पाडलं. रवीनेच आम्हाला पाठवलं, त्याच्यात सांगण्यावरून आलो, त्यांनी भीतीने कबूल केलं. पांडूचा रौद्रावतार पाहून ते तिघे जीव वाचवण्यासाठी पळून गेले. रवीला आधीपासूनच माहिती होतं की कार्तिक खूप ताकदवान आहे. त्यामुळे यावेळी त्याने कार्तिकऐवजी पांडूला संपवण्याचा डाव आखला होता. पण त्याचाही प्रयत्न फसला आणि पांडूने तिघांनाही सहज पराभूत केलं. त्या परिस्थितीतही पांडूने कुमारला ऑटो आणायला सांगितलं आणि वेदिकाला घेऊन तातडीने रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी तपासून आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं. तेव्हाच पांडूचा जीव भांड्यात पडला. वेदिकाला तिच्या माहेरी सुरक्षित सोडून तो थेट वाड्याकडे निघाला. दुसरीकडे रवीला संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर हवी होती. म्हणून तो एकामागोमाग एक वकिलांना भेटत होता. पण प्रत्येकाचं उत्तर एकच होतं. राजवीरजींच्या मृत्यूपत्रात कोणताही बदल करणं अशक्य आहे. अवनीशी समेट करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. अवनीने त्याच्या समोर ठेवलेल्या कागदपत्रांवर त्याने अजून स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे अद्याप काही अधिकृत नोंदणी झालेली नव्हती. प्रत्येक ठिकाणाहून नकार मिळाल्यावरही त्याचा अहंकार त्याला अवनीकडे जाण्यापासून रोखत होता. क्षणभर त्याच्या मनात भयंकर विचार चमकून गेला. अवनीच या जगात नसेल तर?
तो विचार मनात येताच तो स्वतःच दचकला. छे, मी काय विचार करतोय? मी इतका खालच्या स्तराला कधी गेलो? पण तीही खूपच हट्टी वागतेय. अजून किती दिवस मला असंच त्रास सहन करावा लागणार? विचारांच्या गर्तेत अडकलेला रवी शेवटी दारूच्या आहारी गेला. एकामागून एक पेक संपवत तो वाड्यात एकटाच बसला होता. आता त्या विशाल वाड्यात त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. अनिता आणि सुमती देखील नोकरी सोडून गेल्या होत्या. रवीने कार्तिकशी वेर ओढवून घेतल्यापासून त्यांनी तिथे राहणं टाळलं होतं. शिवाय सुमतीच्या शिक्षणाची व्यवस्था कार्तिकने शेजारच्या शहरात करून दिली होती. इतक्या मोठ्या घरात एकटेपणाने त्याचं मन पोखरून टाकलं होतं. तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात ठोके पडले. तो नशेतच डगमगत दरवाजा उघडायला गेला. दार उघडताच पांडूची जबरदस्त लाथ त्याच्या छातीत बसली आणि तो मागे फेकला गेला. पांडूच्या डोळ्यात प्रचंड संताप होता. रवी कसाबसा उठण्याचा प्रयत्न करत होता, पण पांडूने त्याच्यावर सपासप वार सुरू केले. त्याचवेळी वेदिका धावत कार्तिकच्या खोलीपाशी पोहोचली आणि दार ठोठावू लागली. एकमेकांच्या मिठीत शांत झोपलेल्या त्या प्रेमयुगलांपैकी कार्तिकच बाहेर आला. काय झालं? वेदिका, तू कधी आलीस? पांडू कुठे आहे? काही प्रॉब्लेम झाला का? त्याच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. वेदिकाने घडलेला सगळा प्रकार सांगितला. एका बाजूला तो मामा होणार असल्याचा आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला पांडूची काळजी. क्षणाचाही विलंब न करता त्याच्या डोक्यात एकच नाव आलं, रवी. तो तात्काळ वाड्याकडे निघाला. वाड्यात पांडूच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं. फुटलेल्या काचेच्या तुकड्याने त्याच्या हातात खोल जखम झाली होती. त्याच्यासमोर रवी एकटाच नव्हता. आणखी 4 जण त्याच्यासोबत उभे होते. पांडूने मारायला सुरुवात करताच रवीने आधीच आपल्या माणसांना फोन करून बोलावलं होतं. पांडूला धाक दाखवण्यासाठी त्याने गावात काही गुंड तयार ठेवले होते. ते चौघे येताच त्यांनी पांडूला वेढलं आणि मारामारी सुरू झाली. एकटा असूनही पांडू त्यांच्यावर तुटून पडला, पण तेही आता त्याला जखमी करू लागले. त्यांच्यातील एकाने जवळची काचेची फिश टँक उचलून पांडूच्या कोपरावर फोडली. काच फुटून त्याच्या हातात खोलवर घुसली. तरीही त्याने वेदनेची पर्वा न करता चौघांनाही चांगला चोप दिला. हातात घुसलेली काच काढताच रक्ताची धार वाहू लागली. नेमक्या त्याच क्षणी कार्तिक आत आला. पांडूवर हल्ला करायला धावलेल्या एका माणसाला त्याने पकडून जोरदार लाथ मारली आणि पांडूला मागे सारत स्वतः पुढे उभा राहिला. पांडू हसत म्हणाला, असं वाटतंय माझी वाटच बघत होतास. मार खायला लागलो की हिरोसारखी एंट्री मारायची असंच ना? कार्तिक हसत म्हणाला, तुझ्या तोंडावर आधी 2 ठेवायला हव्यात. जरा गप्प बस. नाही बसणार. पांडू हट्टाने तसाच उभा राहिला. कार्तिकने पुढे येणाऱ्या चौघांनाच एकट्याने धूड चारली. रवी चिडवत म्हणाला, काय कार्तिक, एवढ्यात दमलास वाटतं? नुकताच झोपून उठलास ना? कार्तिक हसत म्हणाला, 2 दिवसांपासून नीट झोपच झाली नाही. मग ते तुझ्यामुळेच. रवीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच कार्तिकचा ठोसा त्याच्या माणसावर बसला. अखेरीस ते चौघे जीव वाचवत पडून गेले. शेवटी पांडूने रवीची कॉलर पकडून त्याला उभं केलं आणि कानशिला जोरदार चपराक लगावली. रवी डगमगला. त्याला सावरताच कार्तिकनेही त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड दिली. किती अहंकार आहे तुझ्यात. माझ्या बायकोला जर किरकोळ दुखापत झाली असती ना, तर तुला जिवंत सोडलं नसतं. त्या अर्थाने तू नशीबवान आहेस. तो पुढे म्हणाला, राजवीर मामांचा मुलगा असून तुझ्यात अशी नीच बुद्धी आलीच कशी? रवी दोघांकडून मार खात खाली कोसळला. एकेकाळचे कट्टर शत्रू आज एकत्र उभे असल्याचं पाहून त्याच्या मनात जळफळाट झाला. तरीही त्याने मनाशी ठरवलं, या दोघांचा सूड तो नक्की घेणार. तेवढ्यात अवनी धावत आली. तिने आधी दोन्ही मेवण्यांकडे रागाने पाहिलं, मग रवीकडे वळली. त्याच्या जखमांवर औषध लावा, कपडेही बदला, तिने दोघांनाही सांगितलं. मनाविरुद्ध का होईना पांडू आणि कार्तिकने रवीला उचलून त्याचे कपडे बदलले. अवनीने पांडूच्या जखमांवरही औषध लावलं. डॉक्टर जानकीराम आले. त्यांनी इंजेक्शन दिलं आणि आवश्यक औषधं देऊन निघून गेले. रात्रीचे 2 वाजले होते. हॉलमध्ये पांडू, कार्तिक, रवी आणि अवनी बसले होते. अवनी शांतपणे म्हणाली, तुम्ही एकमेकांचीच भांडून तुमचं धैर्य वाया घालवताय. बाहेरचे गुन्हेगार कमी आहेत का? ताकद दाखवायची असेल तर चुकीच्या लोकांविरुद्ध दाखवा. पांडू लगेच म्हणाला, अवनी, याने काय केलंय तुला माहिती आहे का? त्याने जे केलं ते चुकीचंच आहे, पण तुम्ही त्याला मारलात म्हणून सगळं पूर्वीसारखं होणार आहे का? ती मग रवीकडे वळली. रवी, पैशाशिवायही या जगात खूप काही आहे.
तू सतत पैशामागे धावत राहिलास तर आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टी तुला कधीच दिसणार नाहीत. रवी वैतागून म्हणाला, बस अवनी, तुझं ऐकूनच मी इतके दिवस त्रास सहन केला. अवनी शांतपणे उत्तरली, रवी एक गोष्ट समजून घे. संघर्ष करूनही आज तू स्वतःची ओळख निर्माण केली आहेस. तुझ्याकडे उत्तम शिक्षण आहे, चांगली नोकरी आहे, कौशल्य आहे, अनुभव आहे. या सगळ्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. रवीने तिच्याकडे रोखून पाहिलं. एवढं बोलतेस, तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस? मी काय केलं असतं हे मला माहीत नाही, पण तुझ्यासारखं इतक्या खालच्या पातळीचं वागले नसते हे मात्र नक्की. रवी उपहासाने हसला. तू एका नर्तकीची मुलगी आहेस म्हणूनच अशी बोलतेस, पण मी पिढ्यानपिढ्यांचा जमीनदार आहे, श्रीमंतासारखंच जगणार. हे ऐकताच कार्तिकचा संताप अनावर झाला. त्याने रवीच्या शर्टाची कॉलर पकडली आणि जोरदार थप्पड लगावली. नृत्य करणं तुला कमीपणाचं वाटतं का? कोणाबद्दल काय बोलतोयस याची जरा तरी लाज बाळग. पुन्हा एकदा माझ्या सासूबाईंबद्दल किंवा माझ्या बायकोबद्दल अपमानास्पद शब्द काढलास तर तुला जिवंत सोडणार नाही. तेवढ्यात पांडूने कार्तिकचा हात बाजूला केला. असं गळा पकडून बोलत राहिलास तर हा मरेल, पण मग तूही तुरुंगात जाशील. ते तुला चालेल का? कार्तिकने स्वतःला शांत केलं. अवनी पुढे आले. माझ्या मालमत्तेची सगळी कागदपत्र मी श्यामलीच्या नावावर करते. तू श्यामलीशी लग्न कर आणि ती मालमत्ता उपभोग. बाबांनी लिहिलेल्या मृत्यूपत्रानुसार मी तुला थेट काही देऊ शकत नाही. ते मृत्यूपत्र जसं आहे तसंच राहू दे. रवी चिडून म्हणाला, मला भीक घालतेस का? तुला वाटेल तसं समज. तुला मालमत्ता हवी आहे ना? मग श्यामलीला तयार करून तिच्याशी लग्न कर. सगळी मालमत्ता तिच्या नावावर असेल. नंतर ती तुझ्या नावावर करू शकते. पण एक अट आहे, तिच्याशी पूर्ण मनापासून लग्न कर. रवी वैतागून म्हणाला, काय चाललंय हे? प्रत्येकजण मला शिकवतोय? हो, मी पैशामागे धावलो हे खरं आहे, पुढेही धावेन, पण आयुष्यात कधीही दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलेलं नाही. माझ्यासाठी नेहमीच श्यामलीच महत्त्वाची होती. त्यामुळे त्या विषयावर तू काही बोलू नकोस. मालमत्ता द्यायची म्हणालीस ना? उद्या कागदपत्र करून दे आणि निघून जा. आता तुझ्याकडे नवीन नाती आली आहेतच. हो नक्की, असं म्हणत अवनी उठली. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक आणि पांडू उभे राहिले. रवी रागाने त्यांच्याकडे पाहत राहिला. दारापर्यंत जाऊन अवनी पुन्हा मागे वळली. त्याच्याकडे बोट दाखवत ती ठाम आवाजात म्हणाली, पुन्हा कधी माझ्या कुटुंबातील कोणावर हात उचलायचा विचार जरी केलास तर तुला माझी अजून एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. मी कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, ते लक्षात ठेव. इतकं बोलून तिघेही तिथून निघून गेले. बाहेर पडताना पांडू हसत म्हणाला, तुझ्यासोबत फक्त आया म्हणून ड्युटी करणंच बाकी राहिलं होतं. अवनीही हसली. पहा बरं, पुढच्या वेळी कुणाला मारायचं असेल तर थोडं जपून मारा. पांडू लगेच म्हणाला, अगं तुझ्या नवऱ्यानेच तर सर्वात जास्त धुलाई केली. असं म्हणत तो वेदिकासोबत त्यांच्या खोलीत गेला. कार्तिकही अवनीसोबत आपल्या खोलीत परतला, पण त्यांनी जसा विचार केला होता तसं काहीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच श्यामली स्वतःच्या लग्नाची पत्रिका हातात घेऊन त्या वाड्यात आली. श्यामली येऊन तिच्या लग्नाची पत्रिका देऊन गेल्यानंतर 1.5 आठवडा उलटला होता. रवी आपल्या खोलीतून बाहेरच पडत नव्हता. त्याच्या शेजारी अजूनही तिने दिलेली लग्नपत्रिका पडली होती. एका दिवसात त्याचं संपूर्ण आयुष्य उलथापालथ झालं होतं. जणू राजवाड्यात राहणाऱ्या माणसाला एका क्षणात रस्त्यावर आणून सोडलं होतं. आयुष्यभर पैशामागे धावणारा रवी आता स्वतःच्या खोलीत एकटाच बंदिस्त झाला होता. पण तरीही त्याचा विचार बदलला नव्हता. पैसा सर्व काही करू शकतो, गरज पडली तर आणखीही बरंच काही करून दाखवतो, हीच त्याची धारणा होती. अवनीने सांगितल्याप्रमाणे श्यामलीशी लग्न करून तिच्या नावावर मालमत्ता करून नंतर ती स्वतःच्या नावावर करून घ्यावी असा विचार त्याने कधीच केला नव्हता. उलट मालमत्ता श्यामलीच्या नावावरच राहू दे, शेवटी ती माझीच होईल असाच त्याचा समज होता. पण त्या भ्रमावर पाणी फेरत श्यामली स्वतःच्या लग्नाची पत्रिका घेऊन त्याच्या समोर उभी राहील याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हे पाहून अवनीलाही आश्चर्य वाटलं, पण तिला आनंदही झाला. तारुण्याच्या भरात श्यामलीकडून चूक झाली होती, पण तिने कधीही आपल्या बाळाला नाकारायचं ठरवलं नव्हतं. तिने रवीलाही दोष दिला नव्हता. उलट त्याच्याशी लग्न करून संसार करण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं. पण रवीला फक्त पैसा दिसत होता. संसारासाठी पैसा आवश्यक असतो, पण फक्त पैसा पुरेसा नसतो हे त्याला कधीच समजलं नाही.
पुढे कधीतरी समजेल की नाही हे आता त्याच्याच हातात होतं. दिवस पुढे सरकत गेले. अवनी आणि कार्तिक वरवर एकमेकांशी हट्टीपणे बोलत असले. त्यांनी आपलं नवजीवन मनापासून स्वीकारलं आणि आनंदाने संसार करू लागले. पांडू आणि वेदिका त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागले. दुसरीकडे शेखर एका बाजूला नव्या नात्यांच्या आनंदात होता, तर दुसऱ्या बाजूला मुलीच्या आयुष्याचा विचार करून आतून तुटत होता. त्याने आयुष्यात केलेल्या पापांची शिक्षा जणू त्याच्या मुलीला भोगावी लागली होती. त्या अपराधीपणाने तो खचून गेला होता. पण त्याची मुलगी मात्र आता पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत होती. रवीच्या वाड्यात आता फक्त 2 नोकर उरले होते. सुमती जशी घराची काळजी घ्यायची तशी हे कोणीच करत नव्हते. जेवण तयार झालं की फक्त सांगायचे. त्याने जेवलं की नाही त्याची चौकशी करणारा तिथे कोणीच नव्हता. काम करून दूर राहणाऱ्या नोकरांमध्ये राहिल्यावरच सुमतीचं खरं महत्त्व त्याला कळलं. एकटेपणा किती भयंकर असतो हेही त्याला उमगलं. प्रेमभंगाने त्याला पूर्णपणे मोडून टाकलं होतं. श्यामलीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा तो विचारही करू शकत नव्हता. एकेकाळी मालमत्तेसाठी वेदिकाशी लग्न करीन असं म्हणणारा तोच रवी आता श्यामली कायमची निघून गेली याच दुःखात जगत होता. श्यामलीचं लग्नही पार पडलं. त्या लग्नाला अवनी, कार्तिक आणि संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. रवीकडे आता भरपूर पैसा होता, पण तो पैसा ज्याच्यासोबत वाटून घ्यायचा होता तीच त्याच्यासोबत नव्हती. तो अवनीसोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत बसायचा. तिला घराबाहेर काढताना तिच्या डोळ्यांत दिसलेली वेदना आज त्याच्या मनाला हजारो जखमा करत होती. एक दिवस तो अचानक अनिताला भेटायला गेला. नंतर सुमतीला तिच्या वसतिगृहात जाऊन भेटून पुन्हा वाड्यात परतला. पुढच्याच आठवड्यात अनिता पुन्हा वाड्यात कामासाठी परत आली. पांडू आणि अवनी यांच्यातील नातं आठवत त्याने स्वतःच्या आयुष्याचा विचार केला. चूक नेमकी कुठे झाली हे त्याला हळूहळू समजू लागलं. त्याला माफी मागायची नव्हती, पण स्वतःमध्ये बदल घडवण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करू लागला. कार्तिकच्या घरी आता येणार आहेस की नाही? कार्तिकचा आवाज घरभर घुमला. दिवसेंदिवस तुझा हट्ट वाढतोय. चल लवकर. अरे बस आता, उठ आणि बाहेर जा. येणार आहेस की नाही? कार्तिक, मी स्वतः करू शकते. मी काही लहान मुलगी नाही. कार्तिकने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मिश्किल हसत म्हणाला, तू लहान मुलगी नाहीस हे मला तर चांगलंच माहिती आहे. क्षणात अवनीने उशी उचलून त्याच्या तोंडावर फेकले. सरळ बाहेर जा. नाही जाणार. मी आधी टेस्ट करून सांगते, तू आत येऊ नकोस. असं म्हणत ती प्रेग्नन्सी टेस्ट किट घेऊन बाथरूमकडे निघाली. कार्तिक धावत गेला. तिचा हात धरला आणि तिला परत ओढत म्हणाला, खूपच नाटक करतेस. अरे हट्टी माणसा. कोण? मी? हट्टी तर तू आहेस. दोघांच्याही हट्टामुळे अखेर प्रेग्नन्सी टेस्टसाठी ठेवलेली युरिनची बाटली खाली पडली आणि सगळा प्रकार फसला. पुढचा अर्धा तास कार्तिकने तिला कधी ज्यूस तर कधी पाणी पाजत अक्षरशः हैराण केलं. अवनी वैतागून म्हणाली, खूपच करतोयस. कार्तिक लगेच हसत म्हणाला, हट्ट तर तूच करतेस. काही क्षणांनी अवनी हळूच उठली आणि अलगद खोलीकडे निघाली. घाईघाईने तिने प्रेग्नन्सी टेस्ट किट हातात घेतला आणि बाथरूमकडे वळली. ती दार बंद करणार इतक्यात कार्तिक आत शिरलाच. दोघांनी पुन्हा थोडीशी खोडकर भांडणं केली. शेवटी दोघांनी मिळून टेस्टचा निकाल पाहिला. किटवर उमटलेल्या 2 स्पष्ट गुलाबी रेषा पाहताच दोघांचेही डोळे पाणावले. त्या आनंदाश्रूंनी त्यांच्या गालांवरून शांतपणे वाट काढली. यानंतर तर कार्तिक आणि पांडू यांच्यात वेगळीच स्पर्धा सुरू झाली. आपल्या आपल्या बायकोची जास्त काळजी कोण घेतो याचीच जणू चढाओढ लागली होती. काही महिन्यांनी शुभदिनी वेदिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याचा आनंद पांडूला अक्षरशः वेड लावणारा होता. रुग्णालयातील प्रत्येक नर्सला त्याने चॉकलेट, मिठाई, 850 भेटवस्तू दिली. तिला इंजेक्शन हळू द्या. तिला जास्त त्रास होणार नाही ना? ती रडली तर लगेच सांभाळा. तिला अजिबात वेदना होऊ देऊ नका. अशा एक ना अनेक सूचना तो सतत डॉक्टर आणि नर्सना देत होता. वेदिकाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना काय आवडतं हेही त्याने विचारून घेतलं आणि स्वतःच्या शेतातलं अर्ध उत्पन्न ट्रॅक्टरभर त्यांच्या घरी पाठवलं. दुसरीकडे अवनी गरोदर असल्यामुळे ती घरीच राहत होती. कार्तिक तिच्यासोबतच होता. पण का कुणास ठाऊक अवनीला सारखी रवीची आठवण येत होती. आयुष्यात ती पूर्णपणे एकटी पडली होती. त्या काळात तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे अशी जाणीव एकेकाळी रवीनेच तिला करून दिली होती. तो विचार आला की तिच्या डोळे नकळत भरून येत. रक्ताचं नातं नसूनही रवीला अवनीच्या मनातलं दुःख जाणवत होतं. अनिताकडून त्याला अवनी गरोदर असल्याचं कळलं होतं. तिला भेटायला जावं असं त्याच्या मनाला अनेकदा वाटलं.
पण अपराधीपणामुळे तो धाडस करू शकला नाही. शेखरनेही शीलाशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला. शीला शांतपणे म्हणाल्या, ऐका, पुढच्या पिढीवर आपल्या भूतकाळाच्या सावल्या पडू नयेत म्हणून मी मुलांसमोर तुमच्याबद्दल कधीच द्वेष दाखवला नाही. पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारे तुम्हीच आहात. त्यामुळे सगळं विसरून लगेच तुम्हाला स्वीकारणं माझ्यासाठी शक्य नाही. काळच याचं उत्तर देईल. शीलाच्या प्रत्येक शब्दात सत्य होतं. शेखरने फक्त तिची माफी मागितली आणि शांत राहणंच पसंत केलं. शेखरची मुलगी गोमती मात्र वेदिकापासून थोडी दूरच राहायची. बाळाला उचललं तर कुणी काही बोलतील अशी तिला भीती वाटायची. गरोदर असतानाही ती तशीच वागत होती. वेदिका मात्र आपल्या पोटातील बाळाशी गमतीने बोलायची. ऐक ग माझ्या बाळा, तुझी आत्या तुझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही बरं का. तू बाहेर आल्यानंतर तिला चांगली शिक्षा करायची. बहुतेक तिला तू येणंच आवडलं नाही. वेदिकाचं ते बोलणं ऐकून गोमती नंतर पूर्ण वेळ तिचीच काळजी घेऊ लागली. अवनी आणि वेदिका यांच्यात मात्र एक मोठा फरक होता. अवनीला काही खायला घालण्यासाठी सगळ्यांना विनवावं लागायचं. पण वेदिका, तिने तर घरच्यांची अक्षरशः धावपळ उडवली होती. घरड्यात वेळ झाला की ती लगेच ओरडायची, वेळ झाली, अजून माझ्या खोलीत ज्यूस का नाही आला? घरात गरोदर बाई आहे, एवढं सुद्धा लक्ष देता येत नाही का? तिच्या त्या आदेशांमुळे सगळे घरभर धावत असायचे. रात्री 12 वाजले तरी शेखरला फोन करून, मला मशरूम खायचेत, आत्ताच आणा, असं सांगायचे. हे 9 महिने कधी संपतात अशी वाट वेदिकापेक्षा घरच्यांनाच जास्त पाहावी लागत होती. अवनीचं मात्र वेगळंच चाललं होतं. ती जेवायची आणि लगेच उलट्या व्हायच्या. कार्तिक मात्र हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो स्वतः तिच्या तोंडात घास घालून तिला जेवायला लावायचा. आता तर त्याचा आणखी एक छंद झाला होता. गरोदरपणामुळे अवनी थोडी भरली होती. तो तिच्या पोटावर हात ठेवून बाळाशी गप्पा मारायचा आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत बसायचा. गोमती घरात असल्यामुळे वेदिकाने मोठा डोहाळ जेवणाचा समारंभ नको असं सांगितलं. म्हणून दोन्ही कुटुंबांना घरी बोलावून देवासमोर साध्या पद्धतीने तिला बांगड्या भरल्या गेल्या. पण कार्तिकची इच्छा होती की अवनीचं डोहाळ जेवण मात्र थाटामाटात व्हावं. त्यामुळे घर संपूर्ण सणासारखं सजलं होतं. मध्यभागी सुंदर सजवलेल्या आसनावर अवनी बसली होती. सगळ्या नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. कार्तिक मात्र एकटाच रवीकडे गेला. त्याच्या समोर निमंत्रण पत्रिका ठेवली आणि काहीही न बोलता परत निघून गेला. कार्तिक रवीला भेटून आला होता याची अवनीला कल्पनाही नव्हती. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात ती सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत बसली होती. दुसरीकडे पांडू मात्र अक्षरशः वाऱ्यासारखा इकडून तिकडे धावत होता. ते पाहून कार्तिक म्हणाला, अरे आता तू लहान मुलगा नाहीस, एका मुलीचा बाप झाला आहेस, जरा शांत बस. पांडू लगेच म्हणाला, मी असं धावताना पाहून इथल्या सगळ्या मुली माझ्यावर फिदा होतील म्हणून तुला जळतंय. कार्तिक हसला, होय होय, फारच. आधी नीट काम कर. पांडू लगेच म्हणाला, माझं राहू दे, आधी तुझा मित्र काय करतोय ते बघ. कार्तिकने मागे वळून पाहिलं. कुमार आजीबाईंमध्ये बसून मजेत व्हिडिओ बनवत होता. कार्तिक हसत म्हणाला, याचं काही खरं नाही, याचं लवकर लग्न लावून द्यायला हवं. पांडू लगेच चिडवत म्हणाला, मग तुझ्या दुःखकथा कोण ऐकणार? तोही लग्न करून गेला तर रोज अवनीकडून मिळणाऱ्या माराबद्दल कुणाकडेच रडणार? कार्तिक लगेच म्हणाला, कोण म्हणतं अवनी मला मारते? बायकोकडून मार खाणारा तू आहेस, मी नाही. दोघेही पुन्हा नेहमीप्रमाणे खोळकर वाद घालू लागले. कुमारने कपडावर हात मारला. कॅमेरा त्यांच्या दिशेने फिरवला आणि त्या दोघांचाही मजेदार व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला. हशा, आनंद आणि गप्पांच्या वातावरणात समारंभाची सुरुवात झाली. सगळे आनंदात होते, पण अवनीच्या मनात मात्र एक न बोललेली खंत अजूनही दडून बसली होती. आई कावेरीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि तिला आयुष्यभर साथ देणाऱ्या राजवीरजींचा एकुलता एक मुलगा आज नात्यांविना एकटाच उभा आहे ही भावना अवनीच्या मनाला सतत टोचत होती. त्यात तिच्या आयुष्याचा मोठा भाग रवीसोबतच गेला होता. इतका सहजपणे ती त्याला आपल्या आयुष्यातून कशी काय दूर करू शकली असती? या गावात ती आणि रवी दोघंच आले होते, पण आज तिच्याकडे इतकं मोठं कुटुंब होतं. दुसरीकडे रवीने मात्र कुटुंबासोबतच आपल्या प्रेमालाही गमावलं होतं. त्याचा एकटेपणा पाहून तिचं मन हेलावून गेलं. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. निम्म्याहून अधिक जणींनी अवनीला बांगड्या आणि ओट्या भरल्या होत्या. तेवढ्यात शीलाने तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. अवनीने वर पाहिलं. समोर उभा असलेला रवी पाहून तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो पूर्णपणे बदलून गेला होता. शरीर खूप क्रूश झालं होतं. चेहऱ्यावरचं तेज हरवलं होतं. नेहमी स्वच्छ दाढी करणारा रवी आता वाढलेल्या दाढीत,
थकलेल्या चेहऱ्याने आणि जिवंतपणा हरवलेल्या डोळ्यांनी तिच्या समोर उभा होता. अवनीभोवती इतकी माणसं होती, पण रवी मात्र एकटाच. तो शांतपणे पुढे आला. खिशातून एक जोडी बांगड्या ओटी काढून त्याने स्वतः तिच्या हातात घातल्या. त्यानंतर वाड्यातील घराण्याचे दागिने वेदिकाकडे दिले. वेदिका आणि गोमतीने मिळून ते दागिने अवनीला घातले. रवी काही क्षण हात जोडून तिच्याकडे पाहत राहिला. मग तिचा एक फोटो काढला, कुंकू घेतला आणि प्रेमाने तिच्या गालावर लावलं. इतक्यात त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागला. दोघांच्याही मनात शब्दात न मावणारं दुःख दाटून आलं होतं. अवनीने अलगद त्याचा हात हातात घेतला. रवी सर्वांसमोर लहान मुलासारखा रडू लागला. अवनीने त्याचे अश्रू पुसले, पण तिचे स्वतःचे अश्रूही थांबेनासे झाले. किती विचित्र होतं हे नातं. एकेकाळी रवी फक्त स्वतःचाच विचार करायचा. दोघांचं आयुष्य वेगळं आहे असं मानून अवनीही पुढे चालत राहिली. सावत्र भावंड असूनही सत्य समजेपर्यंत ते एकमेकांसोबतच वाढले. सत्य समजल्यावर रवीनेच तिला दूर केलं. आजही तेच सत्य कायम होतं, पण आता त्या सत्यापेक्षा तिच्यावरील प्रेम मोठं ठरलं होतं. राजवीरजींचं रक्त त्यांच्या नसानसांतही वाहत होतंच. रवीने अलगद आपलं कपाळ अवनीच्या कपाळाला टेकवलं. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत त्याने डोळे मिटले. अवनी, मला माफ कर. सभोवतालचं कोणतंच जग त्याला दिसत नव्हतं. त्याच्या नजरेसमोर फक्त अवनी होती. क्षणात तो बाहेर धावत गेला आणि कारमधून काही कागदपत्र घेऊन आला. मालमत्तेची ती कागदपत्र त्याने तिच्यासमोर धरली. अवनीने ती घ्यायला नकार दिला. रवी तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिने पोटावर हात ठेवत त्याचा आवाज भरून आला. मामाने हे तुझ्यासाठी आणलं आहे, माझ्या छोट्या लेकरासाठी, असं म्हणत त्याने ती कागदपत्र अवनीच्या हातात ठेवली. आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्यांकडे एक नजर टाकून तो निघू लागला. अवनी हसत आपल्या पोटातील बाळाशी बोलली, ऐकलंस ना बाळा, तुझा मामा वर्षातून एकदा तरी तुला भेटायला आला, तरच ही सगळी भेटवस्तू तुला मिळणार. रवीची पावलं क्षणभर थांबली. मागे न वळताच तो म्हणाला, बाळ जन्मलं की मामा स्वतः येईल तुम्हा दोघांना भेटायला. मग पांडूकडे पाहत हळूच म्हणाला, मला माफ कर, तिची आणि बाळाची काळजी घे. इतकंच. त्यापेक्षा एक शब्दही न बोलता तो तिथून निघून गेला. कार्तिक आणि पांडू त्याच्या मागे जाणार इतक्यात अवनीने त्यांना थांबवलं. त्यानंतर रवी नेमका कुठे राहतो हे कोणालाच माहिती नव्हतं. तो फक्त अनिताला अधूनमधून फोन करून अवनीची चौकशी करायचा. अवनीच्या प्रसूतीच्या वेळी नवजात बाळाला सर्वप्रथम हातात घेणारा माणूस रवीच होता. बाळासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारीही त्यानेच घेतली. अवनी कितीही नकार देत असली तरी तिला पुन्हा वाड्यात आणून सुरक्षित ठेवलं आणि पुन्हा शांतपणे निघून गेला. वर्षातून फक्त एकदाच तो सगळ्यांना भेटायला यायचा. घरातील कोणत्याही मालमत्तेचा त्याने कधीही उपयोग केला नाही. एका इस्टेटमध्ये काम करत स्वतःच्या मेहनतीवर तो साधा आयुष्य जगू लागला. पैशाच्या हव्यासामुळे त्याने आपल्या आयुष्याची खरी साथ गमावली होती. जिवंत असेपर्यंत पैसा माणसाला कसा आंधळ करू शकतो हा धडा तो विसरणार नव्हता. एकटेपणाने त्याला जगायला आणि स्वतःला ओळखायला शिकवलं. आता मात्र कार्तिक आणि पांडू यांच्या खोड्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. मुलांना लाड करतानाही ते एकमेकांची फिरकी घ्यायचं सोडत नव्हते. कार्तिक आणि अवनीला मुलगा झाला. पांडू आणि वेदिकाला मुलगी झाली. दोन्ही चिमुकली मोठी होताना आपल्या बाबांचीच मजा घ्यायला लागली. रात्री उशिरा पांडू आणि अवनीला बेकरीत काहीतरी खायची इच्छा झाली की तिकडे वेदिका आणि इकडे कार्तिक दोघेही मुलांना सांभाळत त्यांच्या परत येण्याची वाट पाहत बसायचे. परत आल्यावर आधी नेहमीसारखी भांडणं आणि मग तीच भांडणं हळूहळू प्रेमळ क्षणांमध्ये बदलायची. असं पाहिलं तर पुढची 2 वर्ष संपायच्या आत पुन्हा एकदा या दोन्ही जोडप्यांना मेडिकल स्टोअरमध्ये प्रेग्नेन्सी टेस्ट किट घेताना पाहायला मिळालं तरी कुणालाच आश्चर्य वाटणार नव्हतं. गोमतीसाठी चांगला मुलगा पाहण्याचं काम सुरू होतं आणि आपल्या कुमारबद्दल तर ताजी बातमी अशी होती की त्याने वेदिकाची मैत्रीण अमृतालाच प्रेमात पाडलं आहे, अशी खबर आजींच्या गप्पांच्या ग्रुपमधून बाहेर आली होती. असे हे सगळे कायम आनंदात राहोत आणि इथेच या कथेचा शुभ शेवट होतो. तर आशा आहे तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आवडली असेल. कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या आपल्या नवीन कथेची अपडेट तुम्हाला सर्वात आधी समजेल. धन्यवाद.